नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. दी अभ्युदय अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर मी परशुराम शिंदे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. आपण जी सिरीज स्टार्ट केलेली आहे मंथ वाईज करंट अफेअरची, त्यामध्ये आपण 2024 असणाऱ्या जुलै महिन्यामध्ये त्या महत्त्वपूर्ण घटनांचा संदर्भ परीक्षेसाठी गरजेचा आहे, त्या सगळ्या घटना, त्याच्याशी कनेक्टेड असणारे आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य पातळीवरच्या असणाऱ्या सर्व चालू घडामोडी आपण एकाच असणाऱ्या सेशनमध्ये कंप्लीट करणार आहोत. म्हणजेच आपला सर्व असणारा एक महिना तो आपल्याला कव्हर होताना दिसेल या असणाऱ्या सेशनमध्ये. मग या असणाऱ्या जुलैमध्ये ज्या महत्त्वपूर्ण घटना 2024च्या अँगलनं झालेल्या आहेत त्या बघूया, जेणेकरून याचा वापर यूपीएससी, एमपीएससी जे नवीन पॅटर्न येत आहेत 2025 पासून, त्या पॅटर्नच्या प्रिपरेशनमध्ये आपल्याला उपयोगात येतील. त्या पद्धतीनं हा असणारा सेशन सेट केलाय. त्यासोबतच एमसीक्यू टाईपचे असणारे एक्झाम देत असताना यूपीएससी एमपीएससीचा प्री आणि कंबाईनची प्री आणि मेन्स यामध्ये जे जे करंट अफेअरचे डाटा कव्हर करणं गरजेचं आहे, तर सगळा मुद्दा आपण याच्यामध्ये कव्हर करतोय, जेणेकरून आपल्याला या सेशनचा फायदा प्री, मेन्स आणि इंटरव्ह्यू या तीनही असणाऱ्या टप्प्यामध्ये होणार आहे. हा रेफरन्स याच्यामध्ये असेल. ठीक आहे. बरं, या सेशनमध्ये आपण ऍज अ रेफरन्स म्हणून काय काय यूज करतोय, जेणेकरून डाटा आपला हा ऑथेंटिकेट राहील. तर यासाठी डाटा आहे आपला न्यूजपेपर आहेत. द हिंदू असेल, लोकसत्ता, सकाळ, इंडियन एक्सप्रेस असेल, डेक्कन क्रॉनिकल असेल, PIB, ऑल इंडिया रेडिओ याचे कंटेंट यूज करतो आपण, जेणेकरून डाटा आपला हा ऑथेंटिकेट राहील. आणि या लेक्चरची PDF हवी असेल, सोबतच डेली अपडेट्स पाहिजे असतील, तर तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. याची लिंक आहे दी अभ्युदय अकॅडमी बाय परशुराम सर. या लिंक वरती जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. तुम्हाला PDF आणि डाटा हा कंटिन्युअसली मिळत जाईल. आणि हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे. तुमच्या काही क्वेरीज असतील, अडचणी असतील, तर या कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे. ठीक आहे. सगळ्यात पहिल्यांदा कॅरी करूया आपण या असणाऱ्या जुलै महिन्यातील असणारे सर्व महत्वपूर्ण असणाऱ्या दिवसांचा रेफरन्स आपण याच्यामध्ये ऍड करण्याचा प्रयत्न करूया. मग पहिला उल्लेख केला तर 1 जुलै या दिवशी आपल्या देशामध्ये सेलिब्रेट होतो तो म्हणजे नॅशनल डॉक्टर्स डे. हा एक रेफरन्स आपल्या लक्षात घ्यायचा आहे. आणि तुमच्यापैकी कुणी मला सांगू शकता का कमेंट बॉक्समध्ये स्टार्टिंगलाच की नेक्स्ट एक्झाम जी आहे ना, ही नेक्स्ट एक्झाम कशासाठी संबंधित असते, हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या. रेफरन्स येतोय 1 जुलैचा, तो म्हणजे नॅशनल डॉक्टर्स डेच्या अनुषंगाने हा दिवस आपण सेलिब्रेट करताना पाहतो. या दिवसाच्या पाठीमागचा उल्लेख जर पाहिला तर हा दिवस सेलिब्रेट करण्यापाठीमागं हेतू काय आहे, तर प्रसिद्ध चिकित्सक आहेत, स्वातंत्र्य सैनिक आणि पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री डॉक्टर बिधान चंद्र रॉय यांच्या जयंती आणि पुण्यतिथीच्या निमित्तानं 1991 मध्ये अधिकृतपणे हा असणारा दिवस नियुक्त करण्यात आला. आणि तेव्हापासून नॅशनल डॉक्टर्स डे हा दिवस 1 जुलै म्हणून सेलिब्रेट होताना दिसतो. मग रॉय यांनी इंडियन मेडिकल असोसिएशन आणि मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियासह अनेक असणाऱ्या प्रतिष्ठित वैद्यकीय संस्था स्थापन करण्यामध्ये त्यांचा रोल खूप महत्वाचा आहे. सोबतच वैद्यकीय क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल दखल घेत त्यांना 1961 मध्ये भारतरत्न देऊन सुद्धा सन्मानित करण्यात आलं होतं. आणि या वर्षाच्या थीमचा उल्लेख केला, 2024च्या थीमचा उल्लेख केला तर बरं करणारे हात आणि काळजी घेणारे हृदय या स्वरूपामध्ये असणारा हा रेफरन्स आपल्याला बघायचा आहे. हे इथं लक्षात घेणं आवश्यक असणार आहे. ओके. हा यस नीरज, व्हेरी गुड, छान. ठीक आहे. त्यामुळं हा एक रेफरन्स आपल्याला सोबतच या अंतर्गत लक्षात ठेवायचा. सोबत 1 जुलै हाच जो दिवस आहे का, तो कोणत्या दिवसाच्या निमित्तानं सेलिब्रेट होतो? नॅशनल पोस्टल वर्कर्स डे. पोस्टाच्या संदर्भामध्ये जे कामगार आहेत का, त्यांना रेकग्नाइज करण्यासाठीचा असणारा 1 जुलै हा दिवसच सेलिब्रेट होताना आपण पाहतो. 1997 मध्ये सिएटल भागातील एका पोस्टल वाहकाने आपल्या कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांचा आदर राखण्यासाठी राष्ट्रीय पोस्टल कामगार दिन सुरू केला. आणि तो आता जागतिक स्तरावरती सुद्धा स्थापन केला जातो, सेलिब्रेट होतो. तो भारतामध्ये पण सेलिब्रेट होतो ऍज अ नॅशनल इव्हेंट म्हणून. आपण 1 जुलैला नॅशनल पोस्टल वर्कर्स डे म्हणून या दिवसाला सेलिब्रेट करतो, हेही आपल्याला इथं लक्षात ठेवायचं. नंतर
1 जुलैच हा दिवस जो आहे ना तो येतो कोणत्या दिवसाच्या अनुषंगाने, तर तो आहे चार्टर्ड अकाउंटंट डे, सीए डेच्या अनुषंगाने आपण हा दिवस ओळखतो मोस्ट ऑफ द टाइम. याचा उल्लेख केला तर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया, ICAI, याच्या असणाऱ्या स्थापना दिनाचा संदर्भ बघून हा दिवस सेलिब्रेट होतो 1 जुलै. याची स्थापना आहे 1949च्या 1 जुलैला, आणि त्या असणाऱ्याच दिवसाचं एक रिमेंबरन्स राहावं, आठवण राहावी म्हणून हा दिवस सेलिब्रेट होताना दिसतो. आणि हा संसदेच्या कायद्याद्वारे स्थापन केलेली एक वैधानिक संस्था आहे. वैधानिक संस्थेचा अर्थ आपल्याला माहितीच आहे, जी संस्था स्थापन करण्यासाठी कायद्याचा वापर केला जातो, म्हणजे लॉ प्रोसेस होऊन लॉच्या माध्यमातून जे आपल्याला इन्स्टिट्यूट निर्माण होताना दिसतात त्याला आपण वैधानिक संस्था असा उल्लेख करतो. आणि हे कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय भारत सरकारच्या अंतर्गत आपल्याला कार्य करताना दिसतो. आणि याचं हेडक्वार्टर जे आहे का ते कुठं आहे, नवी दिल्ली या ठिकाणी. आणि या असणाऱ्या चार्टर्डच्या असणाऱ्या संस्थेचा उल्लेख केला तर चार्टर्ड अकाउंटंटची जगातील दुसरी सगळ्यात मोठी व्यावसायिक संस्था आहे, हे पण लक्षात घ्यायचं. आणि इथं CIMA लंडन हे सगळ्यात मोठं व्यावसायिक स्वरूप आहे. त्यानंतरच असणारं सेकंड कॅटेगरी येते ते म्हणजे कोणाची, तर चार्टर्ड अकाउंटंट हा जो असणारा जो काही मॉब आहे का, हा जगातील सर्वात मोठ्या नंबर 2च्या क्रमांकाच्या असणाऱ्या व्यवसायाच्या अनुषंगाने आपण याला डिनोट करतो, हेही लक्षात घ्यायचं. सोबत 1 जुलै हा दिवस खूप महत्वाचा आहे. कारण का, आपल्याला माहिती आहे की जीएसटीचा असणार जे काही अंमलबजावणीचा संदर्भ आहे का, हा जीएसटीचा अंमलबजावणीचा संदर्भ आपण 2017च्या कालखंडामध्ये 1 जुलैला मध्यरात्री अधिवेशन भरवलं होतं. आणि त्यानुसार आपल्या भारतामध्ये जीएसटी लागू केला होता. मुळात जी घटना दुरुस्ती 2016ची होती ती लागू केली 2017च्या कालखंडामध्ये. या दिवसाची ओळख राहावी, आठवण राहावी म्हणून हा दिवस सेलिब्रेट केला जातो 1 जुलै ऍज अ गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स डे या स्वरूपामध्ये. आणि याचा उल्लेख केला तर हा एक प्रकारचा असणारा आपल्या भारतातील अप्रत्यक्ष कराचा उल्लेख करतो, ज्याच्यामध्ये सर्वसमावेशक कर भारतातील वस्तू व सेवांच्या पुरवठ्यावर आकारला जातो. याच्यामध्ये अपवाद काय, फक्त पेट्रोलियम, अल्कोहोलिक पेय आणि मुद्रांक शुल्क यांचा अपवाद वगळता आपल्याला हा जीएसटी आकारताना दिसतो. याचा एक रेफरन्स थोडासा लक्षात ठेवायचा आहे. आणि काय महत्वाचं आहे, कितव्या क्रमांकाच्या घटना दुरुस्तीचा रेफरन्स याच्यामध्ये येतो, तर 101 क्रमांकाची घटना दुरुस्ती आहे याला, हे पण इथं लक्षात ठेवायचं आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड सुशांत. सुशांत म्हणतात की नेक्स्ट एक्झाम जे आहे का MBBS एक्झामशी कनेक्टेड आहे. व्हेरी गुड, म्हणजे डॉक्टरशी संबंधित असणाऱ्या एक्झामचे. बरं, हे उत्तर सांगितलं तर अजून एक उत्तर सांगण्याचा प्रयत्न करा मला कमेंट बॉक्समध्ये. डॉक्टर्सची असणारी डिग्री कंप्लीट झाल्यानंतर एक शपथ घेतली जाते, ओथ. ती शपथ रिसेंटली आपण बदलली, तर ती शपथ कोणत्या व्यक्तीच्या नावानं आपण घेतो ते मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करा बघू. जीएसटी बद्दल उल्लेख केला तर जीएसटी लागू करणारं पहिलं असणारं देश, राष्ट्र उल्लेख करतो आपण, सगळ्यांना माहिती आहे, फ्रान्स, माहितीच पाहिजे. कॅनेडियन जीएसटी प्रणाली भारतातील जीएसटी प्रणालीचा पाया म्हणून ओळखतो आपण, लक्षात घ्यायचं. जेव्हा जेव्हा सेंट्रल फेज केंद्रीय व्यवस्थेचा उल्लेख येतो तेव्हा तेव्हा भारतानं कॅनेडियन व्यवस्थेचा संदर्भ स्वीकारलाय, हेही लक्षात ठेवायचं. आणि जीएसटी विधेयक मंजूर करणारं भारतातलं पहिलं राज्य कोणतं आहे, तर आसाम आहे. आणि जीएसटीच्या बाबतीमधले पहिले चेअरमन जे आहे का ते केंद्रीय असणारे वित्त मंत्री यांचा उल्लेख येतो. मग ते अरुण जेटली साहेबांचा उल्लेख करतो, कारण 2017 हे वर्ष अतिशय महत्वाचे आहे. कारण याच वर्षी आपल्या भारतातलं असणारं जे बजेट आहे का ते फेब्रुवारी महिन्यातल्या शेवटच्या दिवशी मांडायचं बंद झालं आणि आपण 1 फेब्रुवारीला बजेट मांडायला सुरुवात केलं. आणि मांडणारी व्यक्ती सुद्धा कोण आहे, अरुण जेटली साहेबच होते. आणि यासोबतच याच वर्षापासून आपल्या भारतामध्ये रेल्वेचं बजेट हे केंद्राच्या बजेटमध्ये मर्ज करण्यात आलं. त्यामुळं आपण अरुण जेटली साहेबांच्या नावाचा उल्लेख तर प्रॅक्टिकली जास्त पद्धतीनं करतोच, हे लक्षात ठेवायचं आपल्याला. सोबत पाहिलं तर 2 जुलै हा दिवस आहे कुठला, वर्ल्ड स्पोर्ट्स जर्नलिस्ट डे. स्पोर्टला जास्तीत जास्त प्रमोट करायचे, स्पोर्टला जास्तीत जास्त देशांमध्ये अवेअरनेस वाढवायचे, स्पोर्ट जास्तीत जास्त देशांपर्यंत पोहोचवायचे, त्यासाठी हा दिवस सेलिब्रेट केला जातो. आणि हा दिवस का सेलिब्रेट केला जातो किंवा कधीपासून, तर आंतरराष्ट्रीय स्पोर्ट्स प्रेस असोसिएशन जो आहे का त्याचा 17वा वर्धापन दिन होता 1994 मध्ये. आणि त्याच असणाऱ्या दिवसाच्या निमित्तानं हा असणारा दिवस सेलिब्रेट होतो. पण हाच दिवस का निवडला, कारण याची जी स्थापना आहे का ती 2 जुलै 1924ला झाली होती आणि त्याला 70 वर्ष पूर्ण झाले 94ला. म्हणून 94 पासून हा 2 जुलै हा दिवस आपण सेलिब्रेट करतो, जो
संस्था पॅरिसमध्ये स्थापन झाली होती. या स्पोर्टच्या निमित्तानं तोही रेफरन्स आपल्याला लक्षात ठेवणं अपेक्षित असणार आहे. सोबतच हा जो 2 दिवसाचा किंवा 2 जुलैचा रेफरन्स पाहिला तर हा चर्चेमध्ये येतो. कशासाठी? तर हा आहे वर्ल्ड UFO डे म्हणून हा सेलिब्रेट होताना दिसतो. म्हणजेच काय असेल या ठिकाणी, जे असे अज्ञात वस्तू आहेत, ज्या वस्तूंची ओळख होताना दिसत नाहीये, म्हणजे अनआयडेंटिफाय ऑब्जेक्टच्या अनुषंगाने असणारा हा दिवस सेलिब्रेट होतो. तो म्हणजेच कुठला असेल? UFO डे. हा एक लक्षात घ्यायचं. आणि या UFOचा उल्लेख केला तर हा सेलिब्रेट होतो कधी कधी जूनच्या 24 तारखेला आणि जुलैच्या 2 तारखेला. हे पण लक्षात घ्या, युएसच्या अनुषंगाने तो जगाने अडॉप्ट केलेला आहे. याचा उल्लेख केला तर काय लक्षात घ्यायचं? 1947 मध्ये रॉसवेल, न्यू मेक्सिको या ठिकाणी हा असणारा UFO क्रॅश झाला होता. म्हणजे मुळात खरीच एलियनची असणारी एक घटना अशी घडल्या सदृश्य बातमी या ठिकाणी येते. म्हणून या दिवसाला इथं सेलिब्रेट होताना दिसतो. हेही आपल्याला लक्षात ठेवायचं. कोणता दिवस? 2 जुलै हा रेफरन्स लक्षात घ्यायचा. त्यानंतर रेफरन्स येतो तो म्हणजेच कोणता? तर 3 जुलैचा. तर 3 जुलै या दिवशी येतो इंटरनॅशनल प्लास्टिक बॅग फ्री डे. तुम्हाला सर्वांना माहिती असेल की आपल्या भारतानं ऑलरेडी मायक्रो प्लास्टिक बॅन करण्याचा डिसिजन घेतलेला आहे. म्हणजे 10 मायक्रॉन पेक्षाही कमी असणाऱ्या प्लास्टिकला आपण काय केलं तर इथं पूर्णतः बॅन केलेला आहे. तो रेफरन्स लक्षात ठेवायचाच आपल्याला, कारण एकदा राज्यसभेच्या प्रीला हा प्रश्न विचारला होता सुद्धा. लक्षात काय ठेवायचं? इथं जर बघितलं आपल्याला तर प्लास्टिक बॅनच्या माध्यमातून आपण काय करू शकतो? आपल्या असणाऱ्या पृथ्वीला जवळपास 1000 वर्षांपेक्षाही जास्त कार्यकालासाठी अजून सिक्युअर करू शकतो. म्हणून प्लास्टिक बॅन गरजेचं आहे हे इथं मांडला जातोय या असणाऱ्या आंतरराष्ट्रीय वर्षाच्या निमित्तानं. नंतर येतो 6 जुलै या दिवसाचा उल्लेख. तर 6 जुलै म्हणजेच जुलै मधला असणारा जो पहिला शनिवार आहे का, या दिवशी सेलिब्रेट केला जातो इंटरनॅशनल डे ऑफ कोऑपरेटिव्ह. आणि कोऑपरेटिव्ह आपल्या भारतामध्ये खूप महत्वाचं आहे. त्यातल्या त्यात आपल्या महाराष्ट्रामध्ये तर खूप जास्त महत्वाचं आहे. का असं म्हणतो आपण या ठिकाणी? कारण आपल्या भारतात ज्या सहकारी संस्था आहेत का, त्यातल्या निम्म्यापेक्षा जास्त संस्था एका राज्यामध्ये, तो राज्य म्हणजे आपला महाराष्ट्र. आणि महाराष्ट्रामध्ये सहकार तत्व हे खूप मोठ्या पद्धतीने वापरले जातं. आणि सहकाराचा उल्लेख केला तर आपण 97व्या क्रमांकाची घटनादुरुस्ती लक्षात ठेवतो 2011ची. यानुसार आपल्या भारतामध्ये कोऑपरेटिव्ह सोसायटींची असणारी तरतूद करण्यात आली होती. आणि याच निमित्तानं आपल्या असणाऱ्या व्यवस्थेमध्ये नवीन भाग सुद्धा ऍड करण्यात आला, भाग नंबर 9च्या अंतर्गत. हा एक रेफरन्स याच्यामध्ये लक्षात घ्यायचा. आणि हायलाइट म्हणजे काय, आपल्या भारतामध्ये सहकार हे नवीन मंत्रालय सुद्धा स्थापन करण्यात आलेलं आहे, हे पण लक्षात घ्या. पण रिसेंटली तुम्ही हे पण ऐकलं असेल की ह्या घटना दुरुस्तीमधले बरेचसे प्रोव्हिजन सुप्रीम कोर्टाने कॅन्सल केलेले आहेत. ते पण सायमल्टेनियसली लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. मग कोणता दिवस असेल? आंतरराष्ट्रीय सहकार दिनाचा उल्लेख या ठिकाणी येतो, इंटरनॅशनल डे ऑफ कोऑपरेटिव्ह. हा रेफरन्स येतो 6 जुलैचा. आणि याचा रेफरन्स का महत्वाचा आहे? कारण जुलैच्या असणाऱ्या 1923 मध्ये सगळ्यात पहिल्यांदा या असणाऱ्या कोऑपरेटिव्हला जगाच्या कोऑपरेटिव्ह संस्थांना एकत्र बोलवलं होतं. त्याच दिवसाचं निमित्त मानून या ठिकाणी हा असणारा दिवस आपल्याला सेलिब्रेट होताना दिसतोय. तेही लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. मग काय रेफरन्स येतो? कधीपासून? 1923 पासून हा साजरा केला जातो. या वर्षाची जी थीम आहे का, ती थीम काय आहे? सहकार सर्वांसाठी एक चांगलं भविष्य घडवतात, अशा थीमचा उल्लेख येतो. आणि 6 जुलै 2024 ला सहकार मंत्रालयाचा 3रा स्थापना दिवस आहे आपल्या भारतातला. हे पण लक्षात घ्या. जे आपण म्हणतो की 2021 मध्ये आपलं सहकार मंत्रालय या ठिकाणी स्थापन झालं होतं. केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री कोण आहेत? तर अमित शहा यांनी 6 जुलै 2024 ला कुठं? गुजरात मधल्या असणाऱ्या गांधीनगर या ठिकाणी 102 क्रमांकाच्या असणाऱ्या आंतरराष्ट्रीय सहकार दिनाच्या निमित्तानं सहकार से समृद्धी परिषद कोणती होती? सहकार से समृद्धी हा मुद्दा इथं लक्षात घेणं गरजेचं असणार आहे. कुठला? सहकार से समृद्धी. आणि आर्थिक वर्ष 2024-25 साठी सरकारच्या असणाऱ्या या AGR2 योजनेअंतर्गत शेतकऱ्यांकडून नॅनो खत खरेदीवरती 50% सहाय्यासाठी योजना सुरू केली आहे. याच असणाऱ्या परिषदेच्या दरम्यान, म्हणजे सहकाराचाच असणारा संदर्भ घेऊन नॅनो युरियाच्या असणाऱ्या निर्मितीसाठीचं असणारं फंडिंग सुद्धा इथं आपल्याला
अलोकेट होताना दिसते, हेही लक्षात घ्यायचं. मग कितव्या क्रमांकाचं असणारं आंतरराष्ट्रीय परिषद बघतो आपण, 102 क्रमांकाचं असणारं इंटरनॅशनल डे ऑफ कोऑपरेटिव्ह हे लक्षात घ्यायचं. आणि काय या असणाऱ्या कोऑपरेटिव्हचा मेन टायटल आहे, लोगो आहे, तो आहे सहकार से समृद्धी. हे इथं लक्षात ठेवायचं आपल्याला. आणि कोणी उद्घाटन केलं त्याचं? इथं आपले चीफ गेस्ट होते श्री अमित शहा यांच्या माध्यमातून हे उद्घाटन होताना दिसतंय. काय युनायटेड नेशन जनरल असेंब्ली डिक्लेअर केलेलं आहे 2025 हे जे वर्ष आहे का, हे वर्ष कोणकोणत्या असणाऱ्या गोष्टींसाठी अनाऊन्स करताना दिसतात त्या ठिकाणी, तर लक्षात घ्यायचं तो आहे इंटरनॅशनल इयर ऑफ क्वांटम सायन्स अँड टेक्नॉलॉजी. हा वर्ष असेल 2025चा. सोबतच इंटरनॅशनल इयर ऑफ कोऑपरेटिव्ह सहकारासाठीचं हे वर्ष आहे 2025. येणारं वर्ष सहकाराला रिप्रेझेंट करणार आहे, म्हणून हा रेफरन्स आपल्याला माहिती असलाच पाहिजे, हे इथं लक्षात ठेवायचं. नंतर उल्लेख येतो इंटरनॅशनल इयर ऑफ अ ग्लेसरीज प्रिझर्वेशन. म्हणजे आपलं काय करायचं, ग्लेशियर्स जे आहेत का ते ग्लेशियर्स प्रिझर्व करायचे आहेत आपल्याला. म्हणजे जगामध्ये ज्या असणाऱ्या पाण्याचा साठा बर्फांच्या माध्यमातून आपल्याला सेट होताना दिसतो, तर असे ग्लेशियर्स आपल्याला काय होताना दिसत आहेत, कुठं ना कुठं लॅप्स होताना दिसत आहेत, त्यांचा असणारा कंट्रोल संपताना दिसतोय. अशा वेळेस त्या असणाऱ्या ग्लेशियर्सला प्रिझर्व करायचे. सोबतच 2025 हा वर्ष आहे इंटरनॅशनल इयर ऑफ पीस अँड ट्रस्ट. कुठला आहे, तर शांतता आणि विश्वास या अनुषंगाने हा 2025 हा वर्ष आंतरराष्ट्रीय पातळीवर कोण अनाऊन्स करतोय, युनायटेड नेशनची जनरल असेंब्ली अनाऊन्स करताना दिसते, हे लक्षात घ्यायचं. त्यानंतर 6 जुलै हाच दिवस उल्लेख केला तर तो आहे वर्ल्ड झोनोसिस डेचा रेफरन्स या ठिकाणी येतो. का हा झोनोसिस डे महत्वाचा आहे, कारण जुलै 6 तारखेला 1885च्या कालखंडामध्ये लुई पाश्चर या फ्रेंच शास्त्रज्ञाने झुनोटिक रोगावरील पहिली लस यशस्वीपणे दिली होती. झुनोटिक म्हणजेच काय, की प्राण्यांच्या माध्यमातून हितं मानवांमध्ये होणाऱ्या रोगांचा प्रसार या असणाऱ्या व्यवस्थेला रोखण्यासाठी आणि जगामध्ये याचा प्रचार प्रसार वाढवण्यासाठी हा दिवस सेलिब्रेट होतो. या वर्षाचे थीम पाहिलं तर झुनोटिक रोगांचा प्रसार रोखणे आणि भविष्यातील संक्रमणासाठी धोके व्यवस्थापित करण्याभोवती त्याला योग्य पद्धतीनं फिरवायचे, म्हणजे त्याला राऊंड अप करायचे, त्याच्यावरतीच फोकस करायचा आहे. हा एक मेजर असणारा थीम असेल. काय लक्षात घ्यायचं, झुनोटिक रोगांचा प्रसार रोखणे. आणि काय लक्षात घ्यायचं, झुनोटिक रोग म्हणजे काय सांगितलं आता, जे प्राणी आणि मानवांमध्ये संक्रमित होऊ शकतात अशा असणाऱ्या रोगांचा उल्लेख या ठिकाणी येतो, तोही लक्षात ठेवायचा. 7 जुलैचा रेफरन्स घेतला तर हा जगभरामध्ये इस्लामिक न्यू इयर म्हणून सेलिब्रेट होताना दिसतोय आपल्याला. आणि या इस्लामिक न्यू इयरचा जो रेफरन्स आहे का, तो मोहरम या असणाऱ्या सणाच्या निमित्ताने या ठिकाणी पार पडताना दिसतो, हे लक्षात घ्यायचं. मोहरम हा इस्लामिक मून कॅलेंडरचा रेफरन्स येतो, चंद्र कॅलेंडरचा पहिला महिना म्हणून याचा उल्लेख होतो. या पवित्र महिन्याचा पहिला दिवस हा इस्लामिक नवीन वर्ष म्हणून म्हणजे अल हिजरी किंवा अरबी नवीन वर्ष म्हणून सुद्धा ओळखलं जातं. ग्रेगरियन कॅलेंडरचा उल्लेख केला तर ज्याच्यामध्ये आपल्याला 365 दिवस असतात, पण इस्लामिक कॅलेंडरमध्ये 354 दिवस असतात, जे 12 महिन्यांमध्ये डिवाइड होताना दिसतात. तर तो दिवस स्टार्ट होतोय 7 जुलैला. तो इस्लामिक न्यू इयरचा रेफरन्स इथं लक्षात घ्यायचा आपल्याला. ठीक आहे. त्यानंतर रेफरन्स येतो तो म्हणजे 7 जुलैचाच वर्ल्ड किस्वाहिली लँग्वेज डेचा उल्लेख याच्यामध्ये येतो. आता हा जो किस्वाहिली डे आहे ना, त्याचा रेफरन्स काय आहे, युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन म्हणजे युनेस्कोच्या 2001 मधल्या पॅरिस फ्रान्समध्ये झालेल्या 41व्या अधिवेशनामध्ये 7 जुलै हा दिवस जागतिक किस्वाहिली भाषा दिन म्हणून ओळखण्यात आलाय. आणि ही भाषा प्रॉपर प्रायर कंडिशन मध्ये कोणत्या देशांमध्ये बोलली जाते, तर आफ्रिकन कंट्रीज मध्ये बोलली जाते. त्यामुळे याला प्रमोट करणं गरजेचं आहे. तर ही पहिली आफ्रिकन भाषा आहे ज्याला UN द्वारे अशा पद्धतीनं मान्यता देण्यात आली. म्हणजे पहिल्यांदाच कुठली तरी आफ्रिकन लँग्वेज या लेवलला रेकग्नाइज केली जात आहे, तर त्याचा रेफरन्स आपल्याला विचारला जाऊ शकतो. त्यामुळं हा मुद्दा इथं लक्षात ठेवायचा. कोणता असेल या ठिकाणी, तर तो असेल किस्वाहिली डेचा रेफरन्स याच्यामध्ये येतो. आणि या वर्षाच्या थीमचा उल्लेख केला तर थीम काय या ठिकाणी, किस्वाहिली शिक्षण आणि शांततेची संस्कृती. काय मांडलं ह्याला, शिक्षण आणि शांततेच्या संस्कृतीच्या अनुषंगाने या असणाऱ्या दिवसाला
ओळखलं जाते हे पण इथं लक्षात घ्यायचं. सोबत उल्लेख केला जातो तो म्हणजे कुठला? 10 जुलैचा. तर 10 जुलैला सेलिब्रेट होतोय तो म्हणजे ग्लोबल एनर्जी इंडिपेंडन्स डेचा रेफरन्स असेल. म्हणजे काय करायचंय? जागतिक पातळीवरची असणारी ही जी व्यवस्था आहे ना, कशाची? ऊर्जेची, त्याला काय करायचंय? त्या ऊर्जेला सिक्युअर करायचंय आणि त्या ऊर्जा स्वातंत्र्याच्या अनुषंगाने हा दिवस सेलिब्रेट होतोय हे लक्षात घ्यायचं. हा दिवस सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, भू औष्णिक यासारख्या अक्षय ऊर्जा प्रकारांबद्दल अधिक जाणून घेण्याची संधी देताना दिसतो. सस्टेनेबल एनर्जीचा रेफरन्स या ठिकाणी हायलाइट होतोय आणि आपल्या सर्वांना माहिती पाहिजे आपल्या भारतानं 2030 चा टार्गेट सेट केलेला आहे. 500 गिगावॅटची असणारी एनर्जी या रिन्युएबल सोर्सेसच्या माध्यमातून क्रिएट करायची आहे. त्यासाठी हा दिवस खूप महत्वाचा आहे. 10 जुलै ग्लोबल एनर्जी ऑफ इंडिपेंडन्स डे हा सेलिब्रेट होतोय हे लक्षात घ्यायचं. सोबतच 10 जुलैचा उल्लेख केला तर 10 जुलैला नॅशनल फिश फार्मर्स डे म्हणून सेलिब्रेट होताना दिसतो. काय असेल? नॅशनल फिश फार्मर्स डेचा रेफरन्स आपल्याला दिसतो. आणि ह्या राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिनाचा उल्लेख केला तर प्रोफेसर डॉक्टर हिरालाल चौधरी आणि त्यांचे सहकारी कोण? डॉक्टर के.एच. अलीकुनी यांच्या भारतीय मत्स्य व्यवसायातील क्षेत्रातल्या योगदानाच्या सन्मानामुळं या ठिकाणी त्यांचा दिवस म्हणून हा स्मरण ठेवण्यासाठी हा 10 जुलै संदर्भित येतो. तो कशासाठी? मत्स्य व्यवसायामध्ये संबंधित असणाऱ्या शेतकऱ्यांच्या अनुषंगाने म्हणजे मत्स्य असणाऱ्या व्यावसायिकांच्या दृष्टिकोनातून हा दिवस रेकग्नाइज व्हावा म्हणून 10 जुलै हा दिवस सेलिब्रेट होताना दिसतोय हे इथं लक्षात ठेवायचं. आणि याचा रेफरन्स पाहिला तर 1957 मध्ये ज्यांनी आंतरदेशीय मत्स्य शेतीमध्ये क्रांती घडवून आणलेली आहे त्याच रेफरन्सच्या निमित्तानं हा दिवस सेलिब्रेट होताना दिसतो हे पण इथं लक्षात घ्यायचं आपल्याला. आणि ज्याला आपण ग्रे रिव्होल्यूशन म्हणतो पहा, हा रेफरन्स लक्षात ठेवायचा. केंद्र मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्री श्री राजीव रंजन सिंग यांच्या अध्यक्षतेमध्ये काय होतोय? 12 जुलै 2024 ला मदुराई तमिळनाडू या ठिकाणच्या असणाऱ्या आयडीए सडर ट्रेड सेंटर यामध्ये काय स्टार्ट केलंय? फिशरीज समर मीट 2024 हा इव्हेंट सुरू केलेला आहे. या दिवसाच्याच निमित्तानं या दोन व्यक्तींना रिमेंबर करण्यासाठी, त्यांची आठवण होण्यासाठी डॉक्टर हिरालाल चौधरी, दुसरे व्यक्ती कोण असेल? डॉक्टर के.एच. अलीकुनी या दोघांची असणारी नावं आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे हे इथं लक्षात ठेवायचं. नंतर उल्लेख केला तर सगळ्यात महत्वपूर्ण दिवस येतो तो म्हणजे कुठला? 11 जुलैचा, ज्याला म्हणतो आपण वर्ल्ड पॉप्युलेशन डे. जागतिक लोकसंख्या दिनाचा उल्लेख येतो 11 जुलैला. आणि जास्त लोकसंख्येमुळे जगाला भेडसावणाऱ्या समस्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठीच हा दिवस सेलिब्रेट होतोय. आणि यामध्ये बघितलं तर युनायटेड नेशनचा डेव्हलपिंग प्रोग्राम आहे ना, UNDP, यांच्या माध्यमातून 11 जुलै 1987 ला जागतिक लोकसंख्या दिनाची असणारी थीम मांडण्यात आली. तेव्हापासून सेलिब्रेट होतो. कारण का? तेव्हा लोकसंख्या ही 5 अब्जांवरती पोहोचताना दिसते. आणि या रेफरन्स मध्ये आता रिसेंटली 7 अब्जाचा असणार जो काही संख्या आहे क्रॉस होताना पण दिसलेला आहे. जागतिक लोकसंख्येसाठीचा हा एक महत्वाचा क्षण होता. या वर्षाच्या या लोकसंख्या दिनाच्या थीमचा उल्लेख केला तर थीम काय आहे? कोणालाही मागं न ठेवण्यासाठी प्रत्येकाची गणना करा. प्रत्येकाची गणना झाली पाहिजे, सेन्सस काउंट झाला पाहिजे. पण आपल्याला माहिती आहे की आपण 1931 मध्ये आपल्या भारतामध्ये शेवटची असणारी जनगणना त्या ठिकाणी कंप्लीट झाली होती स्वातंत्र्याच्या अगोदर. आणि सुरुवात झालं होतं कधी? तर सुरुवात झाली होती 1872 ला. लॉर्ड मेयोच्या कालखंडामध्ये असणारी जनगणना स्टार्ट झाली होती. पण ही जनगणना अपूर्ण होती आणि पूर्ण जनगणना आहे 1881 ची. आणि 1881 पासून आपण काय करतोय तर आपण प्रत्येक 10 वर्षानंतर ही जनगणना करतो. हे खूप महत्वाचं आहे. का? कारण आपल्या सभागृहाशी संबंधित असणारे महत्वपूर्ण कलम जे हे सांगतात की प्रत्येक जनगणनेनंतर प्रत्यक्षात प्रत्येक मतदारसंघाची संख्या सुद्धा कन्फर्म करणं गरजेचं असणार आहे. म्हणजे काय करायचंय? परिसीमन करणं आवश्यक आहे. म्हणून जनगणना गरजेची असतेच. आणि 81 नंतर 1881 नंतर प्रत्येक 10 वर्षानंतर जनगणना करायची होती.
पण ती आपल्याला दोनदा होताना दिसली नाही. म्हणजे कधी कधी तर एक लक्षात घ्यायचं, 1941 ला युद्धाच्या सेकंड वर्ल्ड वॉर मुळे हे आपल्याला होताना दिसलं नाही. ते आता 2021 ला कोविडमुळे आपल्याला हे अजून कंप्लीट होताना दिसत नाहीये. आणि आता सध्या आपल्या सर्वांना माहिती आहे की जातनिहाय जनगणनेबद्दल बोललं जाते, त्यामुळे मागणी खूप जास्त वाढते. हे पण लक्षात ठेवा, आपल्या भारतातली पहिली जातनिहाय जनगणना ब्रिटिशांच्या कालखंडामध्ये होती, ती हीच 1881 ची. आणि शेवटची जातनिहाय जनगणना ती कधीची, 1931 ची. आणि स्वातंत्र्यानंतरची पहिली जातनिहाय जनगणना बद्दल तुम्हाला प्रश्न केला तर लक्षात घ्यायचं ती आहे 2011 ची. पण तिथं सर्व असणाऱ्या जातींचा उल्लेख केला नव्हता, फक्त एससी एसटींचाच उल्लेख केला होता. जिथं आता मागणी आपल्याला विरोधी पक्षांच्या माध्यमातून ओबीसींच्या गणनेबद्दल करताना दिसत आहेत, तेही लक्षात ठेवायचं आहे. खूप महत्वाचा दिवस सेलिब्रेट होतोय, तो म्हणजे कुठला, 11 जुलै ऍज अ वर्ल्ड पॉप्युलेशन डे लक्षात ठेवायचं. नंतर येतो 12 जुलैचा. 12 जुलैला आहे पेपर बॅग डे. कोणता आहे, पेपर बॅग डे. साहजिक आहे, प्लास्टिक बॅनच्या रेफरन्सच्या अनुषंगाने पेपर बॅगचा यूज याच महिन्यामध्ये हायलाइट होतोय. कारण 1852 मध्ये फ्रान्सिस ओले या शाळेतील असणाऱ्या शिक्षकाने कागदी पिशव्या मोठ्या प्रमाणात तयार करणाऱ्या पहिल्या मशीनचा शोध लावला. त्याचं स्मरण राहावं म्हणून हा 12 जुलैचा दिवस या ठिकाणी स्मरणात येतो. तर 1999 मध्ये सॅन फ्रान्सिस्कोने किराणा दुकान आणि फार्मसीमध्ये प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घालणारं हे पहिलं शहर म्हणून त्या ठिकाणी हायलाइट होताना दिसतं, जे आता आपण आपल्या भारतामध्ये करताना बघतो. तर याच निमित्तानं हा असणारा प्रमोशन होतोय. कशाचं, तर या ठिकाणी टू रिड्यूस प्लास्टिक बॅग्स, प्लास्टिक बॅग्स कमी करण्यासाठी काय करायचंय, पेपर बॅगच्या वापराचा रेफरन्स वापरायचा आहे. म्हणून 12 जुलै हा दिवस त्यासाठी सेलिब्रेट होताना दिसतो, हे पण लक्षात घ्यायचं. आता खूप महत्वाचा दिवस आहे, तो म्हणजे कुठला, 12 जुलै, जिथं मलाला डे हा जागतिक स्वरूपामध्ये सेलिब्रेट होतोय. तुमच्यापैकी कोणी सांगाल का, ज्या वर्षी मलाला युसुफजाई यांना नोबेल पीस प्राइज मिळाला, त्याच वर्षी आपल्या भारतीय एका व्यक्तीला सुद्धा नोबेल प्राइज मिळाला होता. त्यांचं नाव मला सांगा, कारण या दोन व्यक्तींना विभागून तो पुरस्कार देण्यात आला होता. त्यांचं नाव मला पटकन तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात. रेफरन्स येतो तो म्हणजेच कुठला या ठिकाणी लक्षात घ्यायचं, हा मलाला डे जो प्रतिवर्षी 12 जुलैला सेलिब्रेट होतो. कारण मलाला युसुफजाई या पाकिस्तानी शिक्षण कार्यकर्त्या आणि पाकिस्तानामध्ये शिक्षणाचं प्रमोशन करण्याच्या अनुषंगाने त्यांनी खूप महत्वाचं बलिदान दिलं, म्हणून त्यांच्या दिवसाचं स्मरण व्हावं त्या अनुषंगाने हा दिवस इथं सेलिब्रेट होतोय. आणि नोबेल पारितोषिक विजेत्या आहेत त्या, आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त जागतिक शिक्षणाला पाठिंबा देण्यासाठी हा दिवस सेलिब्रेट होतोय, हे लक्षात घ्यायचं. आणि डिसेंबर 2014 मध्ये मलाला यांना शांततेचा नोबेल पारितोषिक मिळाला, जे सगळ्यात तरुण प्राप्तकर्ता म्हणून सुद्धा त्यांच्या नावाचा उल्लेख या ठिकाणी येतो. यंगेस्ट रिसिव्हर ऑफ द नोबेल पीस प्राइज असा असणारा उल्लेख आपण त्यांच्यासाठी करतो, हेही इथं लक्षात ठेवायचं. कोणतं असेल तर वर्ल्ड मलाला डे हे लक्षात घ्यायचं. त्यानंतर आपल्या भारतानं एक महत्वपूर्ण असणारा दिवस अनाऊन्स केला आता याच जुलैच्या दरम्यान, तो म्हणजे कुठला, तर केंद्रानं डिक्लेअर केलं ऍज अ जून 25, तो म्हणजे संविधान हत्या दिवस. कोणता दिवस, संविधान हत्या दिवस सेलिब्रेट होतोय. मग गव्हर्नमेंटनं ऑब्झर्व करायला सांगितलं, ज्या दिवशी 1975च्या कालखंडामध्ये इंदिराजींच्या माध्यमातून इमर्जन्सीचा रेफरन्स समोर आला, त्याच असणाऱ्या दिवसाला संविधान हत्या दिवस म्हणून सेलिब्रेट करायला सांगताय. त्या ठिकाणी हा असणारा इमर्जन्सीच्या फेज मधला तो आता इथून पुढच्या असणाऱ्या प्रत्येक वर्षामध्ये आपल्याला सेलिब्रेट होताना दिसणार आहे. रेफरन्स येतो यासोबतच पाहिलं तर 15 जुलै 15 जुलैचा वर्ल्ड युथ स्किल डे. आपल्या भारतामध्ये स्टँडअप इंडिया हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा, स्किल अप इंडिया यांना प्रमोट करतोयच आपण, कारण स्किलफुल इंडिया बनायचं आपल्याला. आणि हे बनत असताना या स्किलला प्रोव्हाइड करणं हे खूप गरजेचं आहे. आणि त्या निमित्तानं आपण काय करतो, तर त्या निमित्तानं आपण 12 जानेवारीला हा असणारा संदर्भ ऑलरेडी डिस्प्ले केला होता. याचा रेफरन्स आपण आपल्या महाराष्ट्राच्या असणाऱ्या नाशिक मधनं सुरू होताना पण आपण बघितलं होतं याच वर्षाच्या निमित्तानं, ते पण लक्षात ठेवायचं. आणि जागतिक युवा कौशल्य दिन हा नोव्हेंबर 2014 मध्ये संयुक्त राष्ट्राच्या आमसभेनं तो ऍक्सेप्ट केला, आणि त्यानुसार पहिला असणारा दिवस साजरा करण्यात आला 15 जुलै 2015च्या कालखंडामध्ये.
म्हणजे स्वीकारला कधी 2014ला आणि प्रत्यक्षात साजरा केला 15 जुलै 2015ला, हे लक्षात ठेवायचं. आणि तरुणांना भेडसावणारे प्रश्न, जिथं बेरोजगारी आहे, जिथं अल्प बेरोजगारीचे आव्हानं आहेत, त्यांना एक टॅकल करण्यासाठी हा दिवस इथं असतो. आणि या वर्षाची थीम जर बघितली, या असणाऱ्या वर्ल्ड युथ स्किल डे चा उल्लेख केला तर शांतता आणि विकासासाठी युवा कौशल्य, कशासाठी? शांतता आणि विकासासाठी युवा कौशल्य या माध्यमातून असणारा हा वर्ष आपल्याला सेलिब्रेट होताना दिसतोय. नंतर एक खूप महत्वाचा दिवस आहे 17 जुलै. आणि 17 जुलैचा उल्लेख केला तर याला म्हणतो वर्ल्ड डे फॉर इंटरनॅशनल जस्टिस, आंतरराष्ट्रीय न्याय दिन हा सेलिब्रेट होतो. मग सगळ्यांना माहिती आहे की इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस, जो हेग नेदरलँड अंतर्गत आपल्याला त्याचे असणारं हेडक्वार्टर दिसतं, त्याचा रेफरन्स तर ऑटोमॅटिक येतो, कारण तिथं आता सध्याला आपल्या भारतीय असणाऱ्या एका व्यक्तीच्या नावाचा उल्लेख आपल्याला करायचा आहे, कारण ते आता कधीपर्यंत असणार आहे तर 2027 पर्यंत तिथं जज असणार आहेत इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस मध्ये. आणि त्यांचं नाव आहे दलबीर भंडारी, ज्यांच्यासाठीचं इलेक्शन आता रिसेंटली 2017 मध्ये कंप्लीट झालं होतं. आणि या इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस मध्ये न्यायाधीशांची संख्या असते 15, प्रत्येकाचा कार्यकाल असतो 9 वर्षांचा. आणि प्रत्येक 3 वर्षानंतर आपल्याला 5 न्यायाधीश रिटायर होताना आणि तेवढेच न्यायाधीश इलेक्ट होताना दिसतात, हेही लक्षात घेणं अपेक्षित असणार आहे. आणि आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्याय दिनाचा उल्लेख म्हणून सुद्धा हा दिवस ओळखला जातो. हे कधीपासून सेलिब्रेट होतोय? 2010 पासून हा सेलिब्रेट होतोय. आणि हे दंडमुक्ततेविरुद्ध लढण्याचं आणि युद्ध गुन्ह्यांचं, मानवत्या विरुद्धच्या गुन्ह्यांचं आणि नरसंहार म्हणजेच या ठिकाणी जेनोसाइडच्या विरोधामध्ये सुद्धा याच्याशी संबंधित असणारे न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न हा करतो. आणि हा दिवस कधीपासूनचा रेफरन्स येतोय? 17 जुलै 1998 रोजी रोम कायदा स्वीकारण्यात आला आणि तेव्हापासून आंतरराष्ट्रीय न्यायालय आणि आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालयाचा सुद्धा संदर्भ आपल्याला या ठिकाणी दिसतो. हेही लक्षात ठेवणं आपल्याला अपेक्षित असणार आहे. दिवस खूप महत्वाचा आहे. कोणता? आंतरराष्ट्रीय न्याय दिनाचा रेफरन्स या ठिकाणी येतो. त्यासोबत चर्चेमध्ये येतो तो म्हणजे काय तर इंटरनॅशनल नेल्सन मंडेला डे. कुठला? 18 जुलै या दिवशी हा साजरा होतो. आणि नेल्सन मंडेला हे खूप महत्वपूर्ण व्यक्ती आहेत थर्ड वर्ल्ड कंट्रीसाठी, म्हणजे नामला कनेक्टेड असणाऱ्या देशांसोबत, म्हणजेच नॉन अलाइनमेंट मुवमेंट सोबत कनेक्ट असणाऱ्या देशांना जेव्हा या ठिकाणी आपल्याला दिसतं ते म्हणजेच काय की नेल्सन मंडेला भारताच्या व्हिजिटिंगला आले होते ना, तेव्हा सुद्धा त्यांनी या असणाऱ्या एक्झामच्या दृष्टिकोनातून आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय की प्रत्यक्षात भारतीय मेंटॅलिटीच्या माध्यमातून व्यवस्था डिक्लेअर करण्याचा प्रयत्न आपल्या भारताच्या अंतर्गत येऊन त्यांनी केला होता आणि जगातल्या शांततेचा संदेश आपल्याला हे देताना दिसतात. हे लक्षात ठेवायचं. कुठला? मंडेला इंटरनॅशनल डे, जो सेलिब्रेट होतो 18 जुलैला. आणि कधीपासून होतो? 2009ला युनायटेड नेशन द्वारे हे स्वीकारण्यात आलं होतं. हे याच्यामध्ये येतं, हे लक्षात घ्यायचं. अभिमन्यू म्हणतात की तर एक्झाम पोस्टपोन झाली का? पोस्टपोन होती का नाही त्याबद्दलचं असं नोटिफिकेशन एमपीएससी देईल. रिलॅक्स राहा, सध्या फोकस करा करंट वरती. ठीक आहे. या वर्षीची थीम काय? या वर्षीची थीम आहे गरिबी आणि असमानतेचा सामना करणे हे अजूनही आपल्या हातात आहे. या रेफरन्सच्या माध्यमातून यांचा दिवस सेलिब्रेट होतो. आणि हे एक आंतरराष्ट्रीय कॉल टू ऍक्शन आहे, म्हणजे प्रत्यक्षात प्रत्येक व्यक्तीचा रिस्पॉन्स या असणाऱ्या दिवसाच्या निमित्तानं येणं गरजेचं आहे. जिथं काय करायचं आपल्याला? जगभरातील व्यक्ती आणि समुदायांना इतरांच्या सेवेसाठी 67 मिनिट समर्पित करणं गरजेचं असणार आहे. याच असणाऱ्या नेल्सन मंडेलांच्या असणाऱ्या दिवसांच्या निमित्तानं जे 67 वर्ष कंप्लीट होताना दिसतात ना, त्या निमित्तानं काय करायचंय? 67 मिनिटं हे लोकांसाठी समर्पित करायचं आहे. कारण दक्षिण आफ्रिकेतील सार्वजनिक सेवेसाठी नेल्सन मंडेला यांनी किती वर्षांचं असणारं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी आणि लोकांसाठी समाजासाठी त्यांनी दिले होते? 67 वर्ष. हे लक्षात घ्यायचं. आणि रेफरन्स येतो 1993ला दक्षिण आफ्रिकेचे असणारे अध्यक्ष FW डी क्लर्क यांच्यासोबत संयुक्तपणे त्यांना शांततेचा नोबेल पुरस्कार सुद्धा दिला गेला होता. आणि हे प्रॉपरली दक्षिण आफ्रिकेचे असणारे प्रेसिडेंट झाले कधी? 1994च्या कालखंडामध्ये होते. हे पण लक्षात घ्यायचं. त्यानंतर येतो
20 जुलै या दिवसाचा उल्लेख. 20 जुलैचा रेफरन्स पाहिला तर याला म्हणायचं इंटरनॅशनल चेस डे, हा रेफरन्स आपण याच्यामध्ये घेतो. आणि याचा उल्लेख केला 1966 पासून हा आंतरराष्ट्रीय पातळीवरती चेस दिन या स्वरूपामध्ये असणारा हा बुद्धिबळाची स्पर्धा मांडली जाते, रिप्रेझेंट केली जाते. आणि 1924 मध्ये पॅरिस मधल्या आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाची फिडेची स्थापना होताना आपल्याला दिसते. आणि 20 जुलै 2024 ला आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिन हे आपली काय करतोय, शताब्दी वर्ष या ठिकाणी सेलिब्रेट करतोय. म्हणजे स्वतःच्या स्थापनेचे 100 वर्ष पूर्ण करतोय. त्यामुळे हा असणारा इंटरनॅशनल चेस डे आणि या फिडेची स्थापना हे आपल्याला लक्षात ठेवणं अपेक्षित असणार आहे. नंतर उल्लेख येतो मून डे, अतिशय महत्वाचा दिवस आहे. चंद्र दिनाचा उल्लेख येतो 20 जुलै. सिंपल काय लक्षात ठेवायचं, जुलैमध्ये मोहरमची सुरुवात होते, जुलैमध्येच मुस्लिम न्यू इयरची सुरुवात होते जे मून कॅलेंडरच्या माध्यमातून चालतं. आणि जुलैमध्येच मून डे ही सेलिब्रेट होतो. तो कसा, ते कसं, 1969 मध्ये कोणती मोहीम, अपोलो 11 या असणाऱ्या मोहिमेद्वारे चंद्रावर पहिल्या मानवाच्या लँडिंगची आठवण म्हणून हा दिवस येतो. तो म्हणजे कुठला असेल या ठिकाणी, तर लक्षात घ्यायचं 20 जुलै हा मून डे म्हणून इथं सेलिब्रेट होताना दिसतो. 2024 ची थीम बघितली या वर्षी तर छाया प्रकाशित करते, म्हणजे शॅडो सुद्धा या ठिकाणी प्रकाशाला समोर आणू शकते असा एक रेफरन्स या ठिकाणी देतोय. म्हणजे यांच्या असणाऱ्या या प्रतिमेचा वापर या ठिकाणी होतोय. चंद्रावर पहिल्यांदा पाऊल ठेवणाऱ्या मानवाचा रेफरन्स इथं मांडला जातोय 20 जुलैला. आणि 9 डिसेंबर 2021 ला युनायटेड नेशनच्या जनरल असेंब्लीमध्ये 20 जुलै हा दिवस आंतरराष्ट्रीय चंद्र दिन म्हणून साजरा केला जाईल असा ठराव मंजूर केला होता. म्हणजे कधी मंजूर केलाय, 2021 ला. म्हणजे तो 22 पासून सेलिब्रेट होतोय. तर तो आता यावर्षी 3ऱ्या क्रमांकाचा असणारा हा मून डे जग सेलिब्रेट करतोय, हे पण लक्षात ठेवणं आपल्याला अपेक्षित असणार आहे. चला बघू, नाव सांगा बघू यांचं. चंद्रावर पाऊल ठेवणाऱ्या असणाऱ्या पहिला ऍस्ट्रोनॉटचं नाव तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये उत्तर देणार आहात. ठीक आहे. सोबत याच दिवसाचा उल्लेख केला तर आपण सेलिब्रेट करतो भारतामध्ये नेशन सेलिब्रेट गुरु पौर्णिमेचाही उल्लेख या ठिकाणी येतो. गुरु पौर्णिमेचा उल्लेख केला, ज्याला व्यास पौर्णिमाही असं म्हणतो, जो आषाढ पौर्णिमेच्या निमित्तानं सुद्धा सेलिब्रेट होताना दिसतात. त्या अनुषंगाने काय लक्षात घ्यायचं या ठिकाणी, बोधी वृक्षाखाली ज्ञान प्राप्तीनंतर भगवान बुद्धांनी सारनाथ या ठिकाणी पहिला उपदेश केला होता. त्याच निमित्तानं या असणाऱ्या गुरुच्या भावनेला एक रिप्रेझेंटेशन देणं, त्यांना आदर देणं, सन्मान देणं, यासाठी हा असणारा गुरुपौर्णिमा व्यास पौर्णिमा सेलिब्रेट होते भारतामध्ये जुलैमध्येच, हेही लक्षात ठेवायचं आपल्याला. ठीक आहे. त्यानंतर येतो पाय डे, अतिशय महत्वाचा दिवस. आपण जेव्हा शाळेमध्ये होतो त्यावेळेस आपल्याला, व्हेरी गुड अक्षय, व्हेरी गुड, नील आर्मस्ट्रॉंगचं नाव सांगितलेलं अक्षरनं, व्हेरी गुड, छान. ओके, जेव्हा आपण शाळेमध्ये होतो तेव्हा हा असणारा दिवस आपल्याला, किंवा हा असणारा व्हॅल्यू खूप महत्वाची होती. जेव्हा जेव्हा आपण त्या ठिकाणी जिओमेट्रीचा क्वेश्चन सॉल्व्ह करायचो, तिथं आपल्याला 3.14 आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा या ठिकाणी 2207चा रेफरन्स चर्चेमध्ये येतच होता. त्यामुळे लक्षात काय ठेवायचं की पाय डे म्हणजे कोणता, 22 जुलै हा पाय अप्रॉक्सिमेशन डे म्हणून सेलिब्रेट होताना दिसतोय. आणि याचा उल्लेख केला तर हा संदर्भ कधीपासून आहे, तर हा 2022 पासून सेलिब्रेट होताना दिसतोय. म्हणजे इथं जो 2 दशांश स्थानांसाठी अचूक व्हॅल्यू देताना दिसतोय, तर त्या दिवसाचं स्मरण राहावं म्हणून हा असणारा दिवस सेलिब्रेट होतोय. पाय किंवा अप्रॉक्सिमेशन डेचा रेफरन्स आपल्याला या ठिकाणी दिसतो, हे लक्षात घ्यायचं. नंतर येतो कोणता दिवस, 22 जुलैचा आहे, जो येतो नॅशनल फ्लॅग डे. अतिशय महत्वाचा दिवस आहे. या दिवशी आपण काय केलं होतं, भारतासाठीचा असणारा राष्ट्रध्वज स्वीकारला होता. त्या दिवसाचं स्मरण राहावं म्हणून हा दिवस आपण या ठिकाणी सेलिब्रेट करतो नॅशनल फ्लॅग डेच्या निमित्तानं. आणि सगळ्यात महत्वाचा संदर्भ येतो पिंगली व्यंकय्या यांच्या नावाचा उल्लेख या ठिकाणी करतो आपण, ज्यांनी या असणाऱ्या डिझाईनला फॉलो करताना दिसत आहेत. तुमच्यापैकी मला कोणी सांगाल का, आपल्या भारतात एकमात्र राज्य आहे ज्याला या असणाऱ्या भारतीय तिरंग्याचं असणारं डिझाईन करण्याची परमिशन आहे, जिथं रेशो असतो आपल्या तिरंग्याचा 3:2. तो कोणतं राज्य आहे मला ते कमेंट बॉक्स मध्ये सांगणार आहात. मग काय लक्षात घ्यायचं, 22 जुलै हा नॅशनल फ्लॅग डेच्या निमित्तानं सेलिब्रेट होतो. भारतीय संविधान सभेनं
तिरंगा ध्वज हा देशाचा अधिकृत राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकारला, तो दिवस स्मरणात राहावा म्हणून हा दिवस सेलिब्रेट होतो ऍज अ नॅशनल फ्लॅग डेचा रेफरन्स या ठिकाणी आपल्याला चर्चेमध्ये आणायचा आहे. तोही रेफरन्स इथं आपण लक्षात ठेवूया. आणि याचा उल्लेख केला तर काय लक्षात घ्यायचं, आपल्या भारतामध्ये जे ध्वज ऍक्सेप्ट करण्यात आले ना, जे प्रत्यक्षात संपूर्ण असणाऱ्या भारताच्या प्रदेशांसाठी गरजेचं होतं, तो एक रेफरन्स याच्यामध्ये आपल्याला मांडायचा आहे. आणि त्याचा उल्लेख केला तर काय येतो बघा, 1906 मध्ये पहिल्या भारतीय राष्ट्रध्वजाचे श्रेय आंध्र प्रदेशातील असणाऱ्या स्वातंत्र्य सैनिक कोण, पिंगली वेंकय्या यांना दिलं जातं, ज्यांनी 1906 मध्ये याची रचना केली होती, हेही लक्षात घ्यायचं. आणि याच्यामध्ये लाल, पिवळा आणि हिरव्या रंगाचा असणारा आडवा तिरंगा, मध्यभागी पांढरा चंद्रकोर आणि तारे असा संदर्भ त्याच्यामध्ये मांडला गेला होता. पहिल्या तिरंगाच्या बाबतीमधल्या असणाऱ्या रंगाचा उल्लेख पण लक्षात ठेवा, लाल, पिवळा, हिरवा आणि मध्यभागी पांढरा चंद्रकोराचाही रेफरन्स याच्यामध्ये दिसतो आपल्याला. 1917 पर्यंत ध्वज शीर्षस्थानी बघितलं तर भगवा, मध्यस्थानी पांढरा आणि तळाशी हिरवा, तसंच चंद्रकोर आणि तारा वरच्या डाव्या कोपऱ्यामध्ये असणारा बदल त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. म्हणजे हळूहळू फ्लॅग मध्ये असणारे चेंजेस पण आपल्याला या ठिकाणी होताना दिसले. आणि आता सध्या बघितलं तर या असणाऱ्या राष्ट्रध्वजातील अशोक चक्राचा असणारा जो मूळ संदर्भ आहे का, तो खूप महत्वाचा आहे. का, 1921 मध्ये महात्मा गांधींनी एक नवीन डिझाईन प्रस्तावित केली, ज्यामध्ये प्रगतीचं प्रतीक म्हणून चरखा हा समाविष्ट केला होता. आणि या रचनेमध्ये भगवा, पांढरा, हिरवा हा असा तिरंगाही याच्यामध्ये येतो. पण त्यानंतर अशोक चक्र बौद्ध धर्मातील कायद्याच्या असणाऱ्या चाकाचं प्रतिनिधित्व करणारे 24 स्पोक व्हील 1921 मध्ये पांढऱ्या पट्ट्याच्या मध्यभागी आणलं गेलं आणि तोच आत्ताही आपल्या असणाऱ्या भारतीय तिरंग्यामध्ये आपल्याला हायलाइट होताना दिसतोय. तोही इथं लक्षात ठेवणं अपेक्षित असणार आहे. म्हणजे प्रेझेंटेशनचा असणारा मूळ संदर्भ या ठिकाणी हायलाइट होतोय या तिरंग्याच्या अनुषंगाने. आणि राष्ट्रीय काँग्रेसनं हा असणारा ध्वज कधी दत्तक म्हणून घेतला या ठिकाणी, तर तो रेफरन्स येतो 1931 ला. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनं औपचारिकपणे 1931 मध्ये तिरंगा ध्वज अधिकृत ध्वज म्हणून स्वीकारला होता. पण स्वातंत्र्याच्या फेज मध्ये जर विचारात घेतलं तर एक रेफरन्स येतो, तो म्हणजे कुठला, ज्याला आपण ऑफिशियली आपल्या भारताचा ध्वज म्हणून स्वीकारतो, तर तो असेल 22 जुलै 1947 मध्ये, जिथं आपल्याला या असणाऱ्या राष्ट्रीय सभेच्या माध्यमातून हा असणारा तिरंगा स्वीकारताना दिसतात, हे लक्षात घ्यायचं. आणि या तिरंग्याच्या अंतर्गत जे आपण वेगवेगळे असणारे साइन बघतो, त्याचा एक थोडासा अर्थ आपण याच्यामध्ये बघूया. कसं याच्यामध्ये दिसतो, म्हणजे डीप सॅफ्रॉन जो वरती आहे ना, जो भगवा रंग आपल्याला दिसतो ना, त्याचा उल्लेख केला तर तो कशासाठी सिम्बोलाइज केला गेलेला आहे आपल्या भारतामध्ये पाहिलं तर तो रिप्रेझेंट करतो करेज, धैर्य, सॅक्रिफाइसेस आणि स्ट्रेंथ यांना या ठिकाणी रिप्रेझेंट करतो. सोबत येतो तो मधला असणारा जो पांढरा रंग आहे ना, तो कशाला रिप्रेझेंट करतो या ठिकाणी, सिग्निफाईज पीस, ट्रूथ आणि प्युरिटी. लक्षात घ्यायचं, खूप महत्वाचं आहे. फक्त शांततेसाठी नाहीये, सत्यासाठी आणि पवित्र्यासाठी सुद्धा तो वापरला जातो. आणि जो बॉटमला ग्रीन आहे का, रंग जो आहे ना, तो काय करतो या ठिकाणी, इथं फर्टिलिटी, ग्रोथ अँड ऑस्पिशियसनेस ऑफ द इंडियन लँड, भारतीय भूप्रदेशाबद्दल हा बोलला जातोय, हे इथं लक्षात ठेवणं अपेक्षित असणार आहे. नंतर येतो कुठला, अशोक चक्र जो आहे ना, पांढऱ्या असणाऱ्या रंगाच्या अनुषंगाने जो आपल्याला मधल्या असणाऱ्या फेज मध्ये दिसतो ना, त्या असणाऱ्या फेज मध्ये दिसतो, तो म्हणजेच काय की हा एटर्नल व्हील असतो, त्याला आपण धर्मचक्र म्हणतो. आणि याचा रेफरन्स पाहिला तर हे 24 स्पोक जे आहेत का, ते रिप्रेझेंट करतात, ते म्हणजेच काय तर 24 तास दिवसभरातले, आणि प्रत्येक असणाऱ्या तासामध्ये देशाच्या प्रगतीसाठी प्रयत्न केला गेला पाहिजे, असा एक रेफरन्स या ठिकाणी मांडला गेला आहे. हे तुम्हाला लक्षात घ्यायचं. ठीक आहे, तुमच्यापैकी कोणी मला सांगाल का, फक्त कमेंट बॉक्स मध्ये उत्तर द्या. जो मधला असणारा जो व्हाईट रंग आहे का, त्या व्हाईट रंगाच्या मध्ये आपण हे अशोक चक्राचं असणारं जे काही 14 अरे आहेत ना, हे आपल्याला दिसतात. 24 अरे जे आहेत ना ते दिसतात. ते 24 अरे जे आहेत ना, अरे ते कोणत्या रंगामध्ये आहेत हे मला तुम्ही फक्त कमेंट बॉक्स मध्ये सांगण्याचा प्रयत्न करा. म्हणजे प्रत्येक रंग आपल्याला याच्यामध्ये हायलाइट होताना दिसतो. ठीक आहे, जसं आपण आत्ताच पाहिलं की 10 जुलैचा रेफरन्स या ठिकाणी आपल्याला दिसतो. तो रेफरन्स आला कधीचा, तर प्रत्यक्षात 22 जुलै
याच 22 जुलैला रिप्रेझेंट होतो, म्हणजेच आपल्या भारतामध्ये खूप मोठ्या पद्धतीने सेलिब्रेट होणारा मँगो डे राष्ट्रीय पातळीवरती सेलिब्रेट होतो. आणि हा का महत्वाचा आहे मँगो डे? कारण जगामध्ये आपण काय करतो, या असणाऱ्या मँगोला खूप मोठ्या पद्धतीमध्ये आपण रिप्रेझेंट करण्याचा प्रयत्न करतोय, म्हणजे याला जास्तीत जास्त युरोपियन देशांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. म्हणून हा रेफरन्स आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. सोबत रेफरन्स येतो 23 जुलैचा, आणि या 23 जुलैला पाहिलं तर नॅशनल ब्रॉडकास्टिंग डे असा हा सेलिब्रेट होताना दिसतोय. म्हणजेच काय, आपल्या भारतामध्ये आत्ता सध्याला ऑल इंडिया रेडिओ जो आहे ना, किंवा दूरदर्शनची मूळ व्यवस्था जी आहे का, ही व्यवस्था सुरू करण्याच्या पाठीमागे, ज्याला आपण आकाशवाणी दूरदर्शनच्या असणाऱ्या प्रसारितेच्या माध्यमातून जी मूळ व्यवस्था निर्माण झाली का नंतर, त्याचा बेस कोण आहे प्रसारितेच्यासाठी, तर 23 जुलै लक्षात ठेवायचं. कारण भारतामध्ये पहिल्यांदाच आपल्या रेडिओ ब्रॉडकास्टिंग झालेला होता या दिवशी. म्हणून जून 1923 मध्ये रेडिओ क्लब ऑफ बॉम्बेच्या पहिल्या प्रसारणाने हे सुरुवात झालं होतं. पण भारतीय प्रसारण कंपनीची स्थापना कधी झाली, 23 जुलै 1927 ला. त्याच तारखेला स्मरणात ठेवण्यासाठी नॅशनल ब्रॉडकास्टिंग डे हा 23 जुलै मानला जातो. आणि ऑल इंडिया रेडिओ जो आहे ना, तो 1936 मध्ये उदयास आलेला आहे. आणि भारतीय राज्य प्रसारण सेवेतून तो विकसित पण झाला. आणि त्याला आकाशवाणी हे नाव कधी दिलं, तर त्याला आकाशवाणी नाव हे त्याच्या असणाऱ्या 20 वर्षानंतर 1956 ला देताना दिसतात. आणि विविध भारती सेवा जी आहे का, या विविध भारतीय सेवेचा उल्लेख केला तर 1957 मध्ये प्रसिद्ध चित्रपट संगीताचा मुख्य घटक म्हणून सुरू केला. म्हणजे हे फक्त फिल्म म्युझिक साठी विविध भारती स्टार्ट केला होता 57च्या इयर मध्ये. आणि आज आकाशवाणीचा उल्लेख केला तर जवळपास 591 स्थानकं आहेत, जी भारताच्या 98% लोकसंख्यांपर्यंत पोहोचली. हा असणारा क्लेम तर करतो 100% भारतीय आकाशवाणी ऐकतात, पण तरी पण टेक्निकली पाहिले तर 98% भारतीयांपर्यंत हा असणारा आकाशवाणी पोहोचलेला आहे. आणि 146 बोली भाषांमध्ये तो आपल्याला प्रसारण करताना सुद्धा दिसतो. हे पण इथं लक्षात ठेवायचं. म्हणजे काय, जागतिक पातळीवरती होणाऱ्या ब्रॉडकास्टिंगचा रेफरन्स तर येतोच, तो आला पण पाहिजे, पण त्यासोबत भारतामध्ये असणार जे काही नॅशनल ब्रॉडकास्टिंग आहे का, त्याचाही रेफरन्स खूप महत्वाचा आहे. कारण का, हेच मुद्दे आपण आपल्या असणाऱ्या या सेशन मध्ये सुद्धा वापरलेत. ऑल इंडिया रेडिओचे कंटेंटच मी इथं घेतलेत, तर म्हणून माहिती पाहिजे. नंतर महत्वाचा असणारा आठवडा इथं सेलिब्रेट होताना दिसतोय, तो म्हणजेच काय, याला म्हणायचं नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी आहे ना, आपण जी आणली होती 2020 मध्ये, त्याचा हा 4था वर्ष स्टार्ट होतोय. त्या 4थ्या वर्षाच्या स्टार्टिंग मुळे 22 ते 28 जुलै हा जो आठवडा आहे ना, हा आठवडा शिक्षा सप्ताह हा आठवडा म्हणून सेलिब्रेट होताना दिसतोय. हे लक्षात ठेवायचं. म्हणजे काय, डिपार्टमेंट ऑफ स्कूल एज्युकेशन अँड लिटरसी टू ऑब्झर्व अ शिक्षा सप्ताह फ्रॉम 22 जुलै. 22 जुलैपासून शिक्षा सप्ताह आपण सेलिब्रेट होताना बघतोय. शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागानं 22 जुलैपासून 28 जुलैपर्यंत हा शिक्षा सप्ताह आयोजित केलेला आहे त्यांनी. याचं उद्दिष्ट आहे विद्यार्थी, शिक्षक, भागधारक यांच्यामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण याला सादर करायचे, त्याला प्रमोट करायचे, जास्तीत जास्त असणाऱ्या व्यक्तींपर्यंत याला पोहोचवायचे. आणि आपल्या भारतामध्ये न्यू एज्युकेशन पॉलिसी किती वेळा आलेल्या आहेत, त्यासाठी पहिला शब्द लक्षात ठेवायचा, तो म्हणजे शिक्षण. एज्युकेशन आहे ना, शिक्षणचा उल्लेख केला तर हा कोणत्या सूचीमधला विषय आहे असा प्रश्न केला तर लक्षात घ्यायचं 1976 42व्या घटना दुरुस्तीपर्यंत हा जो विषय आहे का, हा विषय होता राज्य सूचीमध्ये. या घटना दुरुस्तीनं तो विषय टाकला कुठं, समवर्ती सूचीमध्ये. त्यामुळं या शिक्षणावरती कायदा कोण करू शकतो, केंद्र पण करू शकतो आणि राज्यही करू शकतो. त्या अनुषंगाने आपल्याला हे लक्षात ठेवणं अपेक्षित असणार आहे. तो एक संदर्भ याच्यामध्ये असेल. आणि आजपर्यंत आपल्या भारतामध्ये एज्युकेशन पॉलिसी किती आल्या, तर ही तिसरी आहे. याच्या अगोदर फक्त 2 होत्या. त्या कधी कधीच्या कोठारी कमिशनच्या रिपोर्टनुसार आलेल्या 68 ची पहिली, आणि त्याला फक्त अल्टीपल्टी करा आकड्याला, 86 ला दुसरी होती, 91 ला ती रिन्यू करण्यात आली. आणि प्रत्येक 5 वर्षानंतर एज्युकेशन पॉलिसी रिन्यू करा असा एक रेफरन्स मांडला होता 91 ला, जेव्हा आपण
LPG रिफॉर्म स्वीकारलं होतं, जागतिकीकरणाचा सोबत उदारीकरणाचा आणि खाजगीकरणाचा. त्यानंतर आपण 5-5 वर्षानंतर एज्युकेशन पॉलिसी रिन्यू करायची होती, पण त्यानंतर जास्त रिन्यू झाले नाहीत. डायरेक्टली 2020 लाच आपण न्यू एज्युकेशन पॉलिसी इंट्रोड्यूस करताना बघतोय, हे लक्षात घ्यायचं. तुमच्यापैकी कोणी मला सांगाल का, या 2020च्या एज्युकेशन पॉलिसीमध्ये कोणत्या एज ग्रुपच्या बालकांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणायचं आहे, हे टार्गेट ठेवलेलं आहे, हे तुम्ही मला सांगणार आहात. मी फक्त ऑप्शन देतो, ते म्हणजेच काय, 0 ते 6 वयोगटातील बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणायचंय का, 6 ते 14 वयोगटातील बालकांना आणायचंय शिक्षणाच्या प्रवाहामध्ये का, 3 ते 14 वर्षांच्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणायचंय का, 3 ते 18 वर्षाच्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणायचं आहे, हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये उत्तर देणार आहात. ठीक आहे, चालेल. हा रेफरन्स येतोय कुठला, या ठिकाणी शिक्षा सप्ताह हा आपल्याला इथं सेलिब्रेट होताना दिसतोय 22 जुलै पासून ते कधीपर्यंत, तर 28 जुलै पर्यंतचा रेफरन्स याच्यामध्ये असेल. नंतर येतो 24 जुलै आहे नॅशनल इन्कम टॅक्स डे. काय असेल, आयकराच्या साठी असणारा हा दिवस या ठिकाणी सेलिब्रेट होतो आपल्या भारताअंतर्गत, जो प्रतिवर्षी 22 जुलैला सेलिब्रेट होतो. याचा मूळ उद्देश म्हणजे 1860 ला आपल्या भारतात जेम्स विल्सन यांनी प्रथम आयकर शुल्क लावला होता. तुम्हाला हे पण माहिती असेल, 1860 हे वर्ष आपल्या भारतातलं पहिलं बजेट मांडणारं वर्ष आहे, आणि त्याच व्यक्तीचा उल्लेख येतो जेम्स विल्सनना, ज्यांनी हा इन्कम टॅक्स स्टार्ट केला होता. 1992 मध्ये सर्वसमावेशक आयकर कायदा आणला होता, ज्याच्या माध्यमातून भारतात संरचित कर प्रशासनाची स्थापना होते, आणि भारतात आयकर लागू झाल्याची 150 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल 2010 मध्ये पहिल्यांदाच हा दिवस साजरा करण्यात आला. म्हणजे 2010 पासून आपण काय करतो, हे प्रतिवर्षी सेलिब्रेट करतो. इन्कम टॅक्सच्या अनुषंगाने असणारा हा दिवस, तो म्हणजे कुठला, नॅशनल इन्कम टॅक्स डेचा रेफरन्स. पण आपल्याला या इन्कम टॅक्सच्या रेफरन्स सोबत काय लक्षात ठेवायचं, थोडासा भारतातला प्रवास, कशाचा, इन्कम टॅक्सचा प्रवास कसा आहे, ते थोडंसं आपल्याला एक क्रोनॉलॉजीच्या माध्यमातून लक्षात ठेवणं अपेक्षित असणार आहे. मग काय लक्षात ठेवायचं, भारतामध्ये टॅक्सचा असणार जो प्रोव्हिजन आहे का, पहिल्यांदा कधी आलं, 1860 मध्ये आलं, हे तर आपण बघतो. 1860 ला जिथं आपल्या भारतामध्ये सर जेम्स विल्सन यांनी इन्कम टॅक्स इंट्रोड्यूस केला. 1922 मध्ये आपल्या भारतामध्ये कॉम्प्रेहेन्सिव्ह इन्कम टॅक्स ऍक्ट तयार करण्यात आला, कायदा तयार करण्यात आला. सर्वंकष आयकराचा असणारा कायदा भारतात आला पहिल्यांदा 1922 मध्ये. नंतर 1924 मध्ये आला आपल्या भारतामध्ये सेंट्रल बोर्ड फॉर रेव्हेन्यू. आपल्या भारतात केंद्रीय मंडळ स्थापन करण्यात आलं महसुलासाठी. सोबत उल्लेख येतो 1946 चा, तो म्हणजे काय, रिक्रुटमेंट ऑफ ग्रुप ए ऑफिसर्स. या असणाऱ्या मंडळामध्ये ग्रुप ए चे असणारे अधिकारी नियुक्त करायला सुरुवात झाली 1946 पासून. 1957 ला काय करण्यात आलं, IRS म्हणजे डायरेक्ट टॅक्स साठीचा असणारा स्टाफ कॉलेज स्टार्ट करण्यात दिसतोय. म्हणजेच काय, नॅशनल अकॅडमी फॉर डायरेक्ट टॅक्सेस साठीचा असणारा अकॅडमी आपल्या भारतामध्ये स्थापन होताना दिसते. इयर कोणतं, 1957. त्यानंतर येतो 1981, यामध्ये आपल्या भारतात आणला तो म्हणजे काय, इनिशिएशन ऑफ द कम्प्युटरायझेशन इन द इन्कम टॅक्स डिपार्टमेंट. 1981 मध्ये कॉम्प्युटरचा असणारा बेस इन्कम टॅक्स डिपार्टमेंट मध्ये वापरायला आपल्या भारतानं सुरू केलेला आहे. त्यानंतर येतो 2009. 2009 मध्ये काय केलं, सर्टिफाईड किंवा सेंट्रलाइज प्रोसेसिंग सेंटर इन बँगलोर. आपण काय केलं, बेंगळूरमध्ये हा असणारा सेंटर तयार करण्यात आला, इन्कम टॅक्सशी कनेक्टेड असणारा केंद्र असणारा या ठिकाणी, ज्याला पूर्णतः केंद्रीय अधिकार दिले जातील, तो संस्था 2009 मध्ये स्थापन करताना दिसला. 2014 मध्ये काय केलं आपण, तर आपण एक नवीन वेबसाईट, ज्याला इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची असणारी नवीन वेबसाईट लॉन्च केली. संपूर्ण देशासाठी एकच वेबसाईट असली पाहिजे, ती वेबसाईट इथं आपण लॉन्च करताना दिसतो, हे लक्षात घ्यायचं. नंतर 2020 मध्ये एक अतिशय महत्वाचा इनिशिएटिव्ह घेण्यात आला आपल्या भारताअंतर्गत, तो म्हणजे विवाद से विश्वास. काय केलं, विवाद से विश्वास ही स्कीम आणली आपण. कशासाठी, रिड्यूस अ लिटिगेशन्स अँड जनरेट गव्हर्नमेंट रेव्हेन्यू. कायदेशीर असणाऱ्या तक्रारींची संख्या कमी करायची
आणि सरकारची रक्कम, सरकारचं उत्पन्न वाढवायचंय, त्यासाठी नाव आणलं विवाद से विश्वास. लक्षात ठेवायचं 2020 ला. आणि 2021 ला आपण आणलं तो म्हणजे ई फिलिंग पोर्टल. म्हणजे आपल्याला ऑनलाईन स्वरूपामध्ये इन्कम टॅक्स फिल करण्यासाठी एक ऑनलाईन पोर्टलच आपण एस्टॅब्लिश केलेलं आहे. कधी? 2021 ला. हे पण लक्षात घ्यायचं. आणि याच्यासोबत एक काही डाटा येतो, तो म्हणजे कुठला? आपल्या भारतात सेंट्रल बोर्ड ऑफ रेव्हेन्यू हा तयार केला होता 1924 मध्ये, जे याच्यामध्ये मांडण्याचा प्रयत्न केलाय आपण. तसं सेंट्रल बोर्ड ऑफ रेव्हेन्यू हा काय करतोय? 1963 ला डिवाइड झाला आणि त्याच्यासोबतच सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स हा निर्माण होताना दिसलेला आहे. आणि कशाच्या नावातून या ठिकाणी? सेंट्रल बोर्ड ऑफ रेव्हेन्यू ऍक्टच्या माध्यमातून डायरेक्ट टॅक्सेस साठी आपल्याला एक सेपरेट डिपार्टमेंट सुद्धा याच्यामध्ये तयार होताना दिसतोय. म्हणून आपल्याला डायरेक्ट टॅक्सेस, आता ऑलरेडी आपण इनडायरेक्ट टॅक्सेसचा रेफरन्स घेऊन जीएसटी बद्दलचे मुद्दे कम्युनिकेट करताना बघितलंच. आता इथे येतो डायरेक्ट टॅक्सचा रेफरन्स, ते पण लक्षात ठेवायचं. ठीक आहे. नंतर येतो 25 जुलै आणि या दिवशी सेलिब्रेट होतो तो म्हणजे वर्ल्ड एम्ब्रोलॉजिस्ट डे, और किंवा म्हणायचा वर्ल्ड IVF डे. हे सगळ्यात महत्वाचा असणारा रेफरन्स या ठिकाणी येतो, जिथं काय करायचं या ठिकाणी की फर्टिलिटीसाठी असणारी जी काही आधुनिकता आहे का, ही जगामध्ये स्प्रेड झाली पाहिजे, त्यासाठीचा असणारा हा IVF दिवस साजरा होतो. जो म्हणजे कुठला? तर या ठिकाणी येतो 25 जुलैचा. म्हणजे IVF प्रक्रियेद्वारे पहिल्या बाळाचा जो जन्म झाला होता तो 1978 मध्ये झाला होता आणि त्याच असणाऱ्या प्रक्रियेचा दिवस होतो तो म्हणजे 25 जुलैचा. म्हणून त्याला रेकग्नाइज करण्यासाठी हा असणारा रेफरन्स मांडला गेला. आणि ह्याचा उल्लेख केला तर जे पहिलं बाळ आहे ना, त्याचा रेफरन्स काय लक्षात ठेवायचा? लुईस जॉय ब्राउन हे इन विट्रो फर्टिलायझेशन या प्रक्रियेतून जन्मलेलं पहिलं बाळ आहे. हा एक रेफरन्स आहे ज्याच्यामध्ये आपण काय बघतो? भ्रूणशास्त्रज्ञ जे आहेत ना, हे वैद्यकीय व्यवसाय आहेत, ज्याच्यामध्ये शुक्राणू सोबतच त्या ठिकाणी अंडाशय आणि भ्रूण यांचा अभ्यास करून हे परीक्षण करतात आणि त्याच माध्यमातून आपल्याला या ठिकाणी बाळांचा जन्म होताना दिसतोय. तर त्या अनुषंगाने असणारा हा IVF डे, फर्टिलायझेशनच्या अनुषंगाने दिवस साजरा होताना दिसतोय, हे लक्षात घ्यायचं. त्यानंतर 21 जुलै हा जो आहे का, तो दिवस डिक्लेअर केला. काय म्हणून डिक्लेअर केला? 21 जुलै वॉज वर्ल्ड हॉटेस्ट डे इन ऍटलिस्ट 84 इयर्स. कोणी सांगितलं? युरोपियन क्लायमेट एजन्सीनं सांगितलं मागच्या 84 वर्षामधला सगळ्यात उष्ण दिवस कोणता होता? तर या वर्षातला असणारा 21 जुलै हा दिवस या ठिकाणी अनाउन्स होताना दिसतोय. युरोपियन युनियनच्या असणाऱ्या कोपर्निकस क्लायमेट चेंज सर्व्हिसेस नुसार 21 जुलै हा जागतिक सरासरी तापमान 17.09 अंश सेल्सिअसच्या विक्रमी उच्चांकासह पृथ्वीनं किमान 84 वर्षातील असणारा हा उष्ण दिवस अनुभवलेला आहे, असा रेफरन्स या ठिकाणी येतो. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की जगाचं जे तापमान आहे का, ते आपल्याला 1.5% डिग्री सेल्सिअसनं वाढलं तरी चालू शकतं, पण ते 2 डिग्री सेल्सिअस पर्यंत वाढलं तर जगाचं असणारं वैश्विक तापमान वृद्धी आहे का, ती खूप मोठ्या पद्धतीनं वाढू शकते. ते वाढू द्यायचं नाहीये. त्यासाठीच आपण कॉप म्हणजे कॉन्फरन्स ऑफ पार्टीज यासाठी वेगवेगळ्या देशांना एकत्र आणतानाही बघतो, हे इथं लक्षात ठेवायचं. नंतर चर्चेमध्ये येतो तो म्हणजे लोक अदालत. लक्षात ठेवायचं काय? सुप्रीम कोर्टानं आता स्पेशल लोक अदालत ऑर्गनाइज केलं. कोणत्या दिवसांसाठी? 29 जुलै पासून ते 3 ऑगस्ट पर्यंत. लक्षात ठेवायचं काय? स्पेशल लोक अदालत डे आणि स्पेशल लोक अदालत परफॉर्मन्स वीक म्हणून या ठिकाणी हा सेलिब्रेट होतोय. 29 जुलै पासून ते कधीपर्यंत? डायरेक्टली 3 ऑगस्ट पर्यंत. मग जेवढे प्रलंबित प्रकरण आहेत का, ते निकाली काढण्यासाठी या असणाऱ्या लोक अदालतीचा उल्लेख या ठिकाणी दिसतो. आणि या असणाऱ्या उपक्रमाचा उल्लेख केला तर सुप्रीम कोर्टाच्या स्थापनेला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. त्या निमित्तानं सुप्रीम कोर्ट स्वतःहून हा इनिशिएटिव्ह घेतोय आणि म्हणून हा दिवस आपल्याला सेलिब्रेट होताना दिसतोय, हेही इथं लक्षात ठेवायचं. आणि आपल्याला हे पण माहिती पाहिजे, हा जो लोक अदालत आहे का, तो आपल्या राज्यघटनेतील कलम नंबर 39A या कलमामुळे आपल्याला निर्माण होताना दिसलेला आहे.
आणि या लोक अदालतीसाठीचा कायदा कधीचा आहे, तर लोक अदालतीसाठीचा कायदा आपल्या भारतानं तयार केला 1987 ला, आणि यासोबतच याच असणाऱ्या कायद्यामध्ये दुरुस्ती करून 2002 ला आपल्या भारतामध्ये कायमस्वरूपी लोक अदालत सुद्धा स्थापन झालेले आहेत. ते पण याच्या सोबतच लक्षात ठेवायचे. कारण का, हे जे कलम आहे ना, कोणतं 39A, याच्यावरती आपल्याला आयोगानं प्रीला मेन्सला बऱ्याच वेळा डायरेक्टली क्वेश्चन्स विचारलेले आहेत. त्यामुळे हे लक्षात ठेवायचे. नंतर येतो अतिशय महत्वाचा दिवस, कारगिल विजय दिवस. 26 जुलैला सेलिब्रेट होतो. या ठिकाणी काय केलं होतं आपण, ऑपरेशन विजयचा रेफरन्स या ठिकाणी घेतो आणि कारगिलचं युद्ध भारतानं जिंकलेलं होतं. आणि 2024 मध्ये कारगिल विजय दिवसाचा असणार कितवा वर्धापन दिन आहे, 25वा वर्धापन दिन आहे. 1999 ला कारगिल युद्धामध्ये देशासाठी बलिदान देणाऱ्या असणाऱ्या जवानांचं स्मरण करण्यासाठी, त्यांच्या शौर्याला आदरांजली वाहण्यासाठी हा दिवस इथं सेलिब्रेट होताना दिसतो. मग ऑपरेशन विजय, जे पाकिस्तानी असणारे जे काही घुसखोर होते ना, त्यांना भारतातून हटवण्यासाठी या पद्धतीची असणारी भूमिका आणि या पद्धतीचं असणारं आपलं टार्गेट आपण इथं अचीव केलं होतं, हे लक्षात घ्यायचं. आणि थोडंसं त्याच्या लोकेशन वाईज बघितलं, कारगिलचा मूळ रेफरन्स काय तर ते पण लक्षात ठेवा. जम्मू काश्मीरचा असणारा जो एरिया आहे ना, त्या जम्मू काश्मीरच्या असणाऱ्या एरियामध्ये जिथं आपल्याला लाईन ऑफ कंट्रोल दिसतो ना, कुठला, जिथं आपल्याला लाईन ऑफ कंट्रोल दिसतो, या लाईन ऑफ कंट्रोल मध्ये आपल्याला श्रीनगर दिसेल, त्याच्याच जवळ त्याच्या खालच्या भागामध्ये पूंछ एरिया दिसेल, त्याच्या खाली आपल्याला जम्मू दिसेल. तर याच असणाऱ्या एरियामध्ये आहे तो म्हणजे कारगिल. हा युद्धाचा झोन आहे, तो लक्षात ठेवायचं. आणि तुम्हाला हे पण माहिती असेल, लेह आणि कारगिल हे दोन नवीन जिल्हे आहेत का, हे दोन नवीन जिल्हे आता सध्याला लडाख या असणाऱ्या जिल्ह्याअंतर्गत येताना दिसतात, हे पण लक्षात घ्यायचं. आणि सोबतच इथं जर बघितलं आपण, या एरियामध्ये आहे तो म्हणजेच कोण, या ठिकाणी सियाचीन ग्लेशियर आहे. जगातील असणारं सर्वात उंचावरचं असणारं जो काही त्या ठिकाणचा बॅटलफील्ड आहे ना, युद्धाचं ठिकाण, ते आहे ते म्हणजे सियाचीन ग्लेशियर. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा तुम्ही मला सांगा बघू, या असणाऱ्या पाकिस्तान ऑक्युपाइड काश्मीरमध्ये एक अतिशय महत्वाचं ठिकाण आहे, जो या एरियामध्ये आहे, ज्याला म्हणतो आपण शाक्सगम व्हॅली. काय म्हणतो आपण त्याला, शाक्सगम व्हॅली. हा शाक्सगम व्हॅली पाकिस्ताननं कोणत्या देशाला देऊन टाकलेला आहे, हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात. मग लक्षात घ्यायचं, युद्धाचा रेफरन्स आहे. ऑपरेशन कोणता होता, ऑपरेशन विजय होता. आणि त्या ऑपरेशन विजयच्या अनुषंगाने जी घुसखोरी झाली होती ना, हे घुसखोरीचा असणारा रेफरन्स या ठिकाणी येतो. आणि लक्षात हे पण ठेवायचं, हे कारगिलचं युद्ध भारतातील टीव्ही चॅनेलवर थेट प्रक्षेपित होणारं पहिलं युद्ध आहे, हे पण आपल्याला लक्षात ठेवणं अपेक्षित असणारे. चर्चेमध्ये राहतं या युद्धाचा रेफरन्स, म्हणून थोडंसं आपल्याला या पद्धतीचे असणारे मुद्दे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे, हे लक्षात ठेवूया आपण. ठीक आहे. नंतर येतो कोणत्या दिवसाचा रेफरन्स या ठिकाणी, तर तो आहे 29 तारखेचा उल्लेख या ठिकाणी, सॉरी म्हणजे मुळात 26 जुलैचा आहे, पण याच्यामध्ये 29 अग्निवीर वायू वुमननी काय केलं होतं, महिलांनी या असणाऱ्या इव्हेंटमध्ये भाग घेतला होता, जिथं इंडियन एअरफोर्स काय करतोय, पहिल्या ऑल वुमन ड्रिल टीम सोबत या असणाऱ्या कारगिलच्या असणाऱ्या 25 वर्षाच्या वर्धापन दिनामध्ये समाविष्ट होताना दिसतोय. महिलांची टीम या ठिकाणी समाविष्ट होते, ज्यांना काय म्हणतात, अग्निवीर वायू वुमन हा रेफरन्स असेल. या दिनाच्या निमित्तानं इंडिया गेट संकुलनामध्ये या असणाऱ्या महिलेनं, म्हणजे एअरफोर्सच्या असणाऱ्या महिलेनं, त्यांचा असणारा जो काही ब्रँड आहे का, त्या बँडसह आपल्याला इथं या असणाऱ्या दिवसाला ग्लोरीफाय करताना हा असणारा दिवस सेलिब्रेट करताना दिसलेला आहे, हे इथं लक्षात घे. त्यानंतर येतो कोणता दिवस, तर 27 जुलै. इथं आहे सीआरपीएफ रायझिंग डे. सीआरपीएफचा असणारा दिवस या ठिकाणी स्थापना दिवस आहे कितवा, 86व्या क्रमांकाचा स्थापना दिवस या ठिकाणी सीआरपीएफचा असणारा साजरा होताना दिसतोय. म्हणजे या ठिकाणी काय, सेंट्रल रिझर्व्ड पोलीस फोर्स म्हणजे केंद्रीय राखीव पोलीस दल यांना 27 जुलैमध्ये 2024 ला त्यांनी 86वा आपला स्थापना दिवस या ठिकाणी सेलिब्रेट केलेला आहे. आणि इथं देशाच्या एकतेसाठी, अखंडतेसाठी आणि सार्वभौमत्वाचं रक्षण करण्याचं असणारं स्लोगन हे आपल्या कामातून देताना दिसतात. त्यामुळे लक्षात ठेवायचं, या सीआरपीएफचा असणारा स्थापना कधीचा आहे,
27 जुलै 1939 ला. याचं हेडक्वार्टर कुठं आहे? याचं हेडक्वार्टर न्यू दिल्लीला. लक्षात घ्यायचं आपल्या भारतातले मिलिटरी फोर्सेस आणि सब मिलिटरी फोर्सेस यांच्या बऱ्याचशा असणाऱ्या संस्थांचं केंद्रांचं असणारं जे काही मूळ ठिकाण आहे का ते आपल्याला न्यू दिल्लीच दिसतं, हे पण लक्षात घ्यायचं. आणि आपल्या भारताचं याचा सीआरपीएफचं असणार जे फाउंडर आहेत का ते कोण आहे? आपल्या असणाऱ्या संसदेनं हे निर्माण केलं होतं. आणि याच्या आत्ताच्या आपण जर जनरल बघितलं या ठिकाणी तर आपण बघतो अनिश दयाल सिंग यांच्याही नावाचा उल्लेख आपल्याला इथं लक्षात ठेवणं गरजेचं असणार आहे, हे इथं लक्षात ठेवायचं. म्हणजे प्रत्यक्षात या दिवसाच्या निमित्तानं आपण सीआरपीएफच्या असणाऱ्या जवानांच्या कामाला हायलाइट करताना दिसतोय, हे पण लक्षात घ्यायचं. नंतर येतोय तो म्हणजे अतिशय महत्वाचा मुद्दा, डेथ अॅनिव्हर्सरी. म्हणजे कोणाची? एपीजे अब्दुल कलाम साहेबांच्या असणाऱ्या डेथ अॅनिव्हर्सरी, त्यांच्या असणाऱ्या निधन दिवसाचा उल्लेख येतो 27 जुलै. या निधन दिनाच्या निमित्तानं त्यांच्या विचारांना परत एकदा उजाळा देण्याचं काम या ठिकाणी करायचंय आपल्याला. ओके. आणि हाय बघत असताना अउल पाकीर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम उर्फ एपीजे अब्दुल कलाम हे भारताचे 11वे राष्ट्रपती होते. त्यांचा असणारा टेन्युअरचा रेफरन्स घेतला तर 2002 ते 2006-7चा कार्यकाल आपण त्याच्यामध्ये हायलाइट होताना बघितलेला होता. तर त्यांचा असणारा जो निधन आहे का ते 27 जुलै 2015 मध्ये झालेलं होतं. तर त्याच दिवसाचा असणारा एक आठवण राहावी त्यासाठी हा दिवस सेलिब्रेट होतोय. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे काय की त्यांच्या जन्मदिवसाचा उल्लेख केला तर तो रामेश्वरम तामिळनाडू या ठिकाणी होतो 15 ऑक्टोबर 1931 मध्ये. आणि कलाम यांनी पोलर सॅटेलाइट व्हेइकल्स म्हणजे पीएसएलव्ही हा असणारा सॅटेलाइट व्हेइकल पृथ्वी सोबतच काय सरफेस टू सरफेस शॉर्ट रेंज बॅलिस्टिक मिसाईल आणि अग्नी क्षेपणास्त्र अग्नि मिसाईल ज्याला म्हणतो आपण या ठिकाणी कोणता तर इंडियन रिजन साठी अप्लाय होणारा असणारा हा एक प्रकारचा असणारा क्षेपणास्त्र आहे, ज्याला म्हणतो आपण मध्यम पल्ल्याच्या सरफेस टू सरफेस हिट करणाऱ्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र त्यांनी बनवताना त्यांचा रोल खूप महत्वाचा होता. म्हणून तर यांना काय आपण डिनोट करतो तर मिसाईल मॅन ऑफ इंडिया या पद्धतीने आपण यांच्या नावाचा उल्लेख या ठिकाणी करतो, हे इथं लक्षात घ्यायचंय. चला अजून एक प्रश्न, एपीजे अब्दुल कलाम यांच्या नावाचं असणारं कोणतं आयलँड आपल्या भारतीय सीमा क्षेत्रामध्ये आपण त्याला नाव दिलेलं आहे हे तुम्ही मला सांगणार आहात. चला कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या बघू पटपट पटपट काय रेफरन्स येतो या ठिकाणी. आणि यांना जेवढे काही अवॉर्ड्स मिळालेत का त्या अवॉर्ड्सचा रेफरन्स पाहिला तर 1981 मध्ये त्यांना पद्मभूषण मिळाला होता गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या माध्यमातून. 1990 मध्ये त्यांना कोणता पुरस्कार मिळताना दिसतोय तर पद्मविभूषण मिळालाय. 1997 मध्ये भारतरत्न मिळाला. 1997 मध्ये त्यांना इंदिरा गांधी अवॉर्ड फॉर नॅशनल इंटिग्रेशन प्राप्त झालं होतं. नंतर 1998 मध्ये त्यांना वीर सावरकर अवॉर्ड मिळाला. इसवी सन 2000 मध्ये त्या ठिकाणी शास्त्र रामानुज प्राइज मिळाला. 1913 मध्ये त्यांना ओन बरून अवॉर्ड सुद्धा या ठिकाणी देण्यात आला. कोणाकडनं? नॅशनल स्पेस सोसायटीकडनं त्यांना असणारा हा अवॉर्ड देताना दिसतात, हे लक्षात घ्यायचं. म्हणजे त्यांच्या कामाचा असणारा जो मेन झोन आहे का त्याला रेकग्नाइज करण्यासाठी महत्वपूर्ण पुरस्कार हे त्यांना देताना दिसतात, हे लक्षात घ्यायचं. सोबत रेफरन्स येते कुठला तर 28 जुलैचा. तर या दिवशी सेलिब्रेट होतो तो म्हणजेच काय वर्ल्ड हेपॅटायटिस डेचा रेफरन्स या ठिकाणी येतो. म्हणजे विषाणूजन्य असणारा जो काय हेपॅटायटिस आहे ना, यकृताची जळजळ ज्यामुळे गंभीर यकृताचे रोग कर्करोग होऊ शकतात याची जागरूकता वाढवण्यासाठी हा दिवस सेलिब्रेट होतो 28 जुलै. तो म्हणजे वर्ल्ड हेपॅटायटिस डेचा रेफरन्स याच्यामध्ये येतो. आणि या वर्षाची थीम काय आहे तर कृती करण्याची हीच योग्य वेळ आहे असा रेफरन्स या ठिकाणी मांडला जातोय, हे इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. यस यस नीरज व्हेरी गुड. अक्षय व्हेरी गुड, छान. यस ओडिशाच्या असणाऱ्या बीचचा असणारा तो आयलँडचा असणारा नाव या ठिकाणी आपण बघतो एपीजे अब्दुल कलाम नावांच्या रेफरन्सच्या अनुषंगाने, ते लक्षात ठेवायचं. ठीक आहे. नंतर येतो तो म्हणजे हेपॅटायटिस विषाणूचे 5 मुख्य प्रकार आहेत ज्याला आपण ABCDE या नावाने ओळखतो. त्या ठिकाणी हेपॅटायटिस ABCDE पर्यंत. आणि याच्यामध्ये हेपॅटायटिस B आणि C हे सर्वात सामान्य संक्रमण आहेत. परिणामी दरवर्षी 1.3 दशलक्ष मृत्यू होतात आणि 2.2 दशलक्ष नवीन संक्रमित सुद्धा होतात जगाअंतर्गत. त्यामुळे हा संदर्भ खूप जास्त क्रिटिसाइज होणार आहे. याच्या अनुषंगाने असणारे मुद्दे चर्चेचे पाठ जागतिक व्यवस्थेमध्ये चर्चेमध्ये येतात, म्हणून या असणाऱ्या कावीळचा रेफरन्स आपल्याला चर्चेमध्ये येताना दिसतो. नंतर येतो आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनाचा रेफरन्स. तो म्हणजे कुठला 29 जुलै
इंटरनॅशनल टायगर डेचा रेफरन्स येतो. याच्यामध्ये काय, व्याघ्र संवर्धन आणि धोक्यात असलेल्या प्राण्यांना भेडसावणाऱ्या धोक्यांबद्दल जागतिक जागरूकता निर्माण करण्यासाठी 2010 मध्ये सेंट पीटर्सबर्ग टायगर समिट मध्ये याची स्थापना होताना दिसते. तेव्हापासूनच हा दिवस सेलिब्रेट होतोय, तो म्हणजे इंटरनॅशनल डे ऑफ टायगर. या स्वरूपामध्ये पाहिलं तर जागतिक वन्यजीव निधी म्हणजे वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंड हे तयार करण्यात आलं आणि यांनी वाघांच्या संख्येत तीव्र घट नोंदवली. सुमारे 1,00,000 वाघ एका शतकापूर्वी जंगलात फिरत होते आणि त्यांची संख्या जर बघितली तर फक्त 4,000च्या आसपास शिल्लक आहे. आणि तुम्हाला हे पण माहिती असेल, वाघांच्या संख्येबाबतीमध्ये 75% जागतिक वाघ त्यांचं घर हे भारत आहे. त्यामुळं या अनुषंगाने भारताचं अचिव्हमेंट वाघांच्या बाबतीमध्ये खूप महत्वाचं आहे. आणि तुम्हाला हे पण माहिती असेल की आपल्या भारतानं नुकतंच जो काय प्रोजेक्ट टायगर आहे ना, त्याला 50 वर्ष पूर्ण केले आणि ते आपण 50 वर्ष पूर्ण केले. सेलिब्रेशन कुठे केलं, आपल्या पीएमच्या माध्यमातून आपण कर्नाटकाच्या असणाऱ्या मैसूर या ठिकाणी आपण हे 50 वर्ष कंप्लीट केलेलं आहेत, हेही लक्षात घ्यायचं. आणि भारतातील वाघांच्या संख्येचा उल्लेख केला तर याचा एक रेफरन्स याच्यामध्ये ऍड करायचा, तो म्हणजे 2023च्या आकडेवारीनुसार 3,682 वाघ आपल्याला भारतात दिसलेले आहेत, हे लक्षात घ्यायचं. याचं जे सायंटिफिक नाव आहे का ते काय, या ठिकाणी पॅन्थेरा टिग्रिस हे नाव आहे त्याचं. आणि त्याचा स्टेटस बघितला कन्झर्वेशनच्या माध्यमातून, त्यांच्या संरक्षणासाठीचा स्टेटस पाहिला तर एंडेंजर्ड कॅटेगरीमध्ये येतो आणि साईट्सच्या असणाऱ्या अपेंडिक्स 1 नंबरमध्ये त्याचा असणारा समावेश आहे. याचे जे सब स्पीसीज आहेत का, त्याच्या अंतर्गत असणारे जे काय इतर असणारे जे असं म्हणून आपण त्यांच्या असणारे इतर कॅटेगरी जे आहेत ना, त्यांची नावं काय तर बेंगॉल टायगर आहे, सोबत बघितलं तर इंडो चायनीज टायगर आहे, मल्याळम टायगरचा उल्लेख या ठिकाणी बघतो आपण, सायबेरियन टायगर पण आहेत, साऊथ चायना टायगर पण आहेत आणि काय बघतो आपण या ठिकाणी सुमात्रान टायगरचा हे उल्लेख आपल्याला याच्यामध्ये दिसतो. हे पण लक्षात घ्यायचं. टायगरच्या असणाऱ्या प्रिझर्वेशनसाठी, त्यांच्या असणाऱ्या जीवनाच्या भूमिकेसाठी भारतानं जो टार्गेट ठेवला होता का, तो सेटअप खूप महत्वाचा आहे, तो पण लक्षात ठेवायचा. तो काय आहे तर त्याचा एक प्रवास थोडंसं लक्षात घ्या. कधी, सगळ्यात पहिल्यांदा 1969ला जगामध्ये झाला होता, तो म्हणजे कुठला तर इथं जागतिक असणारा जो काही मांजर प्रवर्गीय असणारे जे काही प्राणी आहेत का, त्यांचं असणारा जो व्यापार आहे का, एक्सपोर्टेशन, ते बॅन केलं होतं जगामध्ये 69ला. आणि आपल्या भारतामध्ये आपण काय केलं, त्याला अडॉप्ट केलं 69लाच. आणि 72ला आपण काय केलं, वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट आणला, वन्यजीव संरक्षण कायदा आणला आपण, हे पण लक्षात घ्यायचं आपल्याला. सोबत पाहिलं तर 1973 मध्ये स्टार्ट केलं आपण प्रोजेक्ट टायगर. ओके, त्याला आत्ताच 2023 मध्ये आपण 50 वर्ष पूर्ण केले. 2006 मध्ये बघितलं तर आपण काय केलं, वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट मध्ये सुधारणा केली याच असणाऱ्या वाघजन्य किंवा मांजर कुळातील असणाऱ्या प्राण्यांसाठी. 2010 मध्ये आपण जगानं डिस्कस केला, तो म्हणजेच काय तर ग्लोबल टायगर डे, हा 2010 पासून सेलिब्रेट होतोय. आणि 2023ला इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स भारतानं अनाऊन्स केलं होतं आणि भारतानंच रिप्रेझेंट केलं होतं, हे पण लक्षात घ्यायचं या ठिकाणी. कुठला, बिग कॅट अलायन्स. आणि या बिग कॅट मध्ये कोणकोणत्या असणाऱ्या मांजर कुळीय असणाऱ्या प्राण्यांचा समावेश याच्यामध्ये होतो, ते सुद्धा याच्यामध्ये क्लिअरली मांडताना दिसतात. आणि बऱ्याच वेळा होतं कसं, त्याच्याशी संबंधित असणारे मुद्दे इथं मांडतानाही दिसतात आपल्याला. तर ती कोणती नाव येतो, याला बघतो आपण, वाघ आहे, सिंह आहे, बिबट्या आहे, स्नो लेपर्ड आहे, चित्ता आहे, जागवार आहे आणि प्युमा आहे, हे लक्षात घ्यायचं. आणि भारतामध्ये काय दिसत नाहीये, शक्यतो भारतामध्ये आपल्याला जागवार आणि प्युमा यांचा असणार रेफरन्स जास्त दिसत नाही. बाकीचे आहेत, बाकीचे 5 कॅटेगरीज आपल्याला दिसतात. हे 7 बिग टायगर्स किंवा बिग कॅट कॅटेगरीचा उल्लेख याच्यामध्ये येतो, हे लक्षात घ्यायचं. हा एक रेफरन्स येतो. आणि आता भारतामध्ये बघितलं तर किती आहे तो व्याघ्र प्रकल्प, 55 व्याघ्र प्रकल्पांचा उल्लेख आपण याच्यामध्ये बघतो, जिथं राजस्थान मधील असणाऱ्या ढोलपूर आणि करौली व्याघ्र प्रकल्पांच्या नावाचा उल्लेख याच्यामध्ये करतो आपण. ही नावं जर आता रिसेंटली जे शेवटचे आहेत ना, ते थोडं लक्षात घ्यायचं. 50 कुठला आहे, कमलांग टायगर रिझर्व अरुणाचल प्रदेशमध्ये. 51 आहे तो म्हणजे कुठला असेल, श्रीविल्लीपुथूर मेघामलाई तामिळनाडू मधला. नंतर 52 आहे रामघर विषधरी टायगर रिझर्व राजस्थान मधला. नंतर 53 आहे राणीपूर टायगर रिझर्व आहे उत्तर प्रदेश मधला. नंतर 54 नाव आहे त्या ठिकाणी कुठला तर इथं विरंगणा
दुर्गावती टायगर रिझर्वचा उल्लेख याच्यामध्ये करतो आपण, तो एक रेफरन्स याच्यामध्ये लक्षात ठेवायचा आपल्याला. तो कुठला आहे? मध्य प्रदेशचा. आणि आता राजस्थानचा पाहिला तर धौलपुर करौली टायगर रिझर्वच्या नावाचा उल्लेख येतो, ते इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे, चला तुमच्यामध्ये येस स्नो लेपर्ड तर आहे, स्नो लेपर्ड तर असतातच, स्नो लेपर्ड भारतामध्ये दिसतातच, हिमालयन झोन मध्ये आपल्याला त्यांचा रेफरन्स दिसतोच, हे लक्षात घ्यायचं. ठीक आहे, मला तुमच्यापैकी कोणी सांगू शकता का आपल्या महाराष्ट्रामध्ये टायगर रिझर्वची संख्या किती आहे? हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा बघू. म्हणजे थोडंसं आपण महाराष्ट्राच्या अँगलनं सुद्धा या असणाऱ्या पार्टकडे बघण्याचा प्रयत्न करू शकतो ना. ठीक आहे, सोबत येतो कोणता दिवस या ठिकाणी, तर तो आहे 29 जुलैचा रेफरन्स या ठिकाणी येतो, जिथं आपण म्हणतो वर्ल्ड ORS डेचा रेफरन्स या ठिकाणी असेल, ज्याला काय म्हणतो आपण ORS चा उल्लेख पाहिला तर ओरल रिहायड्रेशन सोल्युशन. लक्षात ठेवायचं काय? ओरल रिहायड्रेशन सोल्युशनचा दिवस साजरा होतो 29 जुलैला. कारण काय? 5 वर्षांखालील मुलांमध्ये मृत्यूचं दुसरं प्रमुख कारण काय असेल? अतिसार. मग हे अतिसार रोखण्यासाठी ORSचं असणारं प्राशन हे खूप जास्त करणं गरजेचं असणार आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. बरं ठीक आहे, एक आत्ता कमेंट आलेली आहे मला आणि थोडंसं मी 2 सेकंद त्याच्यावरती बोलावं असं मलाही मनापासून वाटतं. त्या आहेत पूजा खेडकर. पूजा खेडकर नावानं एक असणारं कमेंट मला आले आणि तिथं सांगितलंय असं की सर मी पुन्हा नाव बदलून MPSC राज्यसेवा देऊ का, असा एक प्रश्न या ठिकाणी आहे. ओके, गुड, व्हेरी गुड, छान, करू शकता, तुमच्या असणाऱ्या मर्जीचा रेफरन्स त्या ठिकाणी आहे. पण ठीक आहे, एक थोडंसं लाईट वेट असणारं एन्व्हायरमेंट तयार करण्यासाठी तुम्ही प्रेझेंट झालात, त्याबद्दल तुमचं आभार. ठीक आहे, चला स्टार्ट करूया. इथं काय बघा, इथं तर लक्षात घ्यायचं या वर्षाची थीम कोणती आहे ORS डेच्या बाबतीमध्ये, तर जादूच्या मिश्रणाबद्दल जागरूकता निर्माण करायचं आहे. म्हणजे हे मॅजिकल ड्रिंक आहे बरं का. म्हणजे काय? क्रिएट अवेअरनेस अबाउट द मॅजिक मिक्सचर. हा ORS चा मिक्सचर खूप मॅजिक आहे, जो बऱ्याच असणाऱ्या मुलांचा असणार जे काय मृत्यू आहे का ते थांबवण्याचं काम करणार आहे, हे इथं लक्षात घेणं गरजेचं असणार आहे. व्हेरी गुड नीरज, व्हेरी गुड, छान. ठीक आहे, महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये उल्लेख केला तर 6 टायगर रिझर्वचा उल्लेख आपण या ठिकाणी करतो, हेही लक्षात घेणं गरजेचं असणार आहे. ठीक आहे, सोबत उल्लेख केला याच दिवसांच्या लिस्टमध्ये 29 जुलैच्या निमित्तानं आपल्याला अजून महत्वपूर्ण रेफरन्स दिसतोय. पण त्याच्यासोबत एक लक्षात घ्यायचं, आपण सगळे साहेब लोक मित्र लोक आहोत, त्या अनुषंगाने 30 जुलै इंटरनॅशनल डे ऑफ फ्रेंडशिप हा असणारा दिवस या ठिकाणी सेलिब्रेट होताना दिसतो. म्हणजे लोक, देश, संस्कृती आणि व्यक्ती यांच्यातील मैत्री शांततेच्या प्रयत्नांना प्रेरणा देण्यासाठी युनायटेड नेशननं, बघा बरं का, युनायटेड नेशनच्या जनरल असेंब्लीनं काय केलं, 2011 मध्ये आंतरराष्ट्रीय मैत्री दिवस इथं सेलिब्रेट केला आणि त्याच्यामध्ये इन्स्पायर पीस अँड बिल्ड ब्रिज या असणाऱ्या स्लोगन आणि थीमच्या माध्यमातून आपल्याला हा इंटरनॅशनल डे ऑफ फ्रेंडशिप सेलिब्रेट होताना दिसतोय, हेही लक्षात घेणं अपेक्षित असणार. त्यानंतर येतो 30 जुलैचा दिवस, ज्या दिवशी वर्ल्ड डे अगेन्स्ट द ट्रॅफिकिंग इन पर्सन या असणाऱ्या माध्यमातून प्रत्यक्षात जिथं जे तस्करी चालते ना, त्या तस्करीच्या विरोधामध्ये लढाई देण्यासाठी हा दिवस सेलिब्रेट केला जातो 30 जुलैचा. आणि आपल्या भारतीय व्यवस्थेमध्ये पाहिलं तर यासाठी कोणत्या कलमाचा उल्लेख करायचा आहे, तर आपल्या राज्यघटनेमध्ये आहे तो म्हणजे कलम नंबर 23 चा रेफरन्स. आणि या वर्षाची थीम काय आहे 2024 ची, तर याला म्हणायचं मानवी तस्करी विरुद्धच्या लढाईत कोणत्याही मुलाला मागे सोडू नका, असा रेफरन्स आहे. आणि जागतिक स्तरावर जर तस्करीचा उल्लेख केला तर मानवी तस्कराला बळी पडलेल्या 3 पैकी 1 हे मूल आहे. लहान मुलांची संख्या इथं खूप मोठ्या पद्धतीने येते, तेही इथं लक्षात ठेवणं गरजेचं असणार आहे. तोही इथं लक्षात ठेवायचा. वर्ल्ड डे अगेन्स्ट ट्रॅफिकिंग इन पर्सन्स 30 जुलै हा दिवस इथं साजरा होताना दिसतोय. आणि आपल्या राज्यघटनेच्या अनुषंगाने मी कोणता दिवस इथं सांगितला तुम्हाला, इथं रेकग्नाइज म्हणून करायचा आहे आपल्याला, आर्टिकल नंबर 23 चा रेफरन्स याच्यामध्ये आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे, सोबत येतो 31 जुलै हा जो दिवस आहे का, तो येतो वर्ल्ड रेंजर डेच्या अनुषंगाने येतो. म्हणजे काय, आपल्या भारतामध्ये किंवा जगामध्ये वाईल्ड लाईफ जे आहे ना, जे म्हणजे आपण त्याला ठिकाणी जंगल व्यवस्था, जंगली जीवन जे आहे का, त्याच्यामध्ये त्या जंगल जीवनला योग्य पद्धतीचं सहाय्य करण्यासाठी ते मदत करणारे असणारे जे काही ऑफिसर्स आहेत का, त्यांच्या निमित्तानं हा दिवस साजरा होतो. त्याला म्हणतो वर्ल्ड
रेंजर डेचा रेफरन्स या ठिकाणी येतो. कर्तव्याच्या ओळीत जखमी किंवा ठार झालेल्या रेंजरच्या स्मरणार्थ हा दिवस इथं सेलिब्रेट होताना दिसतोय, हेही इथं लक्षात ठेवायचं आहे. आणि या वर्षाच्या थीमचा उल्लेख केला तर 2022च्या संयुक्त राष्ट्राच्या जैविक विविधतेच्या अधिवेशनावर आधारित 30x30 काय लक्षात घ्यायचं, 30x30 या असणाऱ्या थीमलाच यावर्षी मांडण्यात येतोय, जो COP15 जो पॅरिसच्या अनुषंगाने सेलिब्रेट केला होता त्याच असणाऱ्या मेन अजेंडाला याच्यामध्ये आपल्याला कंप्लीट होताना दिसतोय. म्हणजे 2030 पर्यंत 30x30 म्हणजे ग्रहाचे किमान 30% प्रभावित संरक्षण करायचं आहे. 2030 पर्यंत 30% भाग वन्यजीवांच्या दृष्टिकोनातून आपल्याला प्रोटेक्टेड ठेवायचा आहे. हा थीम या 31 जुलैच्या असणाऱ्या वर्ल्ड रेंजर डेच्या निमित्तानं आपल्याला सेलिब्रेट होताना दिसतोय. तर मी आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा जुलै महिन्यातला डिस्कस करणार आहे, तो म्हणजे 3 कायदे, ब्रिटिशकालीन असणारे कायदे बदलून जे नवीन कायदे आपण 1 जुलैपासून अंमलबजावणी ज्यांची स्टार्ट झाली ना, त्या कायद्यांवरती आपण आता बोलणार आहोत. म्हणजे काय, IPC, CRPC, एव्हिडन्स ऍक्ट या कायद्यांना आता नवीन रूप मिळतंय, नवीन नाव या ठिकाणी येतंय आणि त्या नवीन नावाचा रेफरन्स आपल्याला माहिती असला पाहिजे. मग यामध्ये पहिला येतो इंडियन पिनल कोडचं नाव निघून गेलं, त्याच्या ऐवजी येतोय भारतीय न्याय संहिता. नंतर येतोय कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर CRPC, तो नाव जातोय भारतीय नागरिक सुरक्षा संहिता येतोय. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा पाहिला तर इंडियन एव्हिडन्स ऍक्ट जो आहे ना, पुरावा कायदा, तो जातोय आणि नाव येतोय या ठिकाणी भारतीय साक्ष बिल. या अनुषंगाने या 3 कायद्यांचा उल्लेख या ठिकाणी येतोय. हे सगळे कायदे म्हणजे 3 न्यू क्रिमिनल लॉज हे आता सध्या इफेक्ट मध्ये येत आहेत. कोणत्या दिवसापासून, तर 1 जुलैपासून हे आपल्याला ऍक्टिव्हेट होताना दिसतात. तर याची जुनी नावं आणि नवीन नावं हे पण माहिती असावेत, कारण तुम्हाला PSIच्या इंटरव्ह्यूला हा प्रश्न जनरली असतो. त्यासोबत कॉमनली आपल्याला माहिती पण पाहिजे. जसं काय इंडियन पिनल कोड जो 1860चा आहे त्याचं नवीन नाव आहे भारतीय न्याय संहिता BNS. कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर CRPC 1973चा जो अपडेट झाला होता भारतीय नागरिक सुरक्षा त्या ठिकाणी संहिता असेल, BNSS हा शॉर्ट फॉर्म त्या ठिकाणी वापरूया आपण. नंतर येतो इंडियन एव्हिडन्स ऍक्ट 1872चा, तो चेंज होतोय आणि येतोय भारतीय साक्ष अधिनियम BSB या नावाचा रेफरन्स या ठिकाणी येतोय. आणि हे जे 3 नवीन कायदे आहेत का, ते आता इथं इम्प्लिमेंट होताना दिसतात. सर्वप्रथम हे कायदे केंद्रानं ऑगस्ट 2023 मध्ये आणले होते. त्यानंतर त्याच्यामध्ये असणारी जी कमतरता आहे त्याबद्दल असणारे मुद्दे आहेत का, ते बोलले जात होते. आणि त्याच्या पुनरावलोकनासाठी भाजप खासदार ब्रिजलाल, नाव लक्षात ठेवायचं, कोण, ब्रिजलाल यांच्या अध्यक्षतेखाली 31 सदस्यीय संसदीय स्थायी समितीकडे ते पाठवण्यात आले होते. आपल्याला माहिती आहे की जेव्हा पार्लमेंटमध्ये डिस्कशन चालतं ना, त्यावेळेस संबंधित असणारा सदस्य जो आहे ना विधेयक मांडणारा, तो 4 विनंत्या करतो. 4 विनंत्यापैकी पहिली विनंती कोणती असेल, तो म्हणतो विधेयक चर्चेसाठी घ्या. दुसरी विनंती करतो, तो म्हणतो विधेयक चौकशी समितीकडे पाठवा. तिसरी विनंती करतो, तो म्हणतो विधेयक संयुक्त चौकशी समितीकडे पाठवा. आणि चौथी विनंती करतो की विधेयक जनतेसाठी खुली करा. मग या कंडिशन मध्ये विधेयक चौकशी समितीकडे पाठवली होती, संसदेच्या स्थायी समितीकडे. आणि त्या स्थायी समितीचे अध्यक्ष कोण होते, भाजप खासदार ब्रिजलाल. आणि यांच्या अध्यक्षतेमध्ये किती, 31 सदस्यीय संसदीय स्थायी समिती आपल्याला दिसते. आणि सुधारित विधेयक नंतर डिसेंबरमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत ते सादर केलं आणि 25 डिसेंबरला त्याला राष्ट्रपतींची संमती सुद्धा मिळालेली आहे. म्हणजे काय, ऑलरेडी मागच्या वर्षी 2023 मध्ये डिसेंबरच्या कालखंडामध्ये राष्ट्रपतींची संमती या कायद्यांना मिळाली होती. त्यामुळे ह्याची फक्त अंमलबजावणी कधी होते हे फक्त बघणं अपेक्षित होतं. आणि त्यामध्ये पहिला मुद्दा येतोय तो म्हणजे कुठला, भारतीय न्याय संहिता. आणि याचा उल्लेख केला तर याच्यामध्ये भरपूर महत्वपूर्ण बदल सुद्धा ऍड केलेत. जो IPC मधला एक कायदा चर्चेमध्ये असतो पहा, कुठला, IPC सेक्शन 124 कॅपिटल A, ज्याला आपण म्हणतो या ठिकाणी सिडिशनचा असणारा जो काही कायदा होता ना, ज्याला देशद्रोह किंवा जुन्या असणाऱ्या परिस्थितीमध्ये ज्याला आपण राजद्रोह म्हणत होतो, त्यातले तरतुदी आर्टिकल कॅन्सल केले. तरतुदी पण इतर ठिकाणी इथं स्प्रेड होताना दिसतात. तेही मुद्दे माहिती पाहिजेत आपल्याला. म्हणून काही महत्वपूर्ण बदल
लक्षात ठेवा. त्यातला पहिला मुद्दा काय, गुन्ह्याची धारणा आणि समावेशकता. या कायद्यामध्ये काय करण्यात आलं, संघटित गुन्हेगारी, दहशतवाद, गट संबंधित गंभीर दुखापत किंवा खून यासारख्या नवीन गुन्ह्याचा समावेश करताना खून, हल्ला आणि दुखापत करण्यासाठी विद्यमान आयपीसीतल्या तरतुदी कायम ठेवताना पण दिसतात आपल्याला. म्हणजे कोणते शब्द, हेच जे सेक्शन 124A मधले आहेत का तेच आपल्याला कंटिन्यूस दिसतात, पण त्याला डायरेक्टली सेडिशन हा शब्द वापरला नाहीये, त्याला हे शब्द वापरताना दिसत आहेत आपल्याला. ठीक आहे. मग यामध्ये शब्द येतो दहशतवाद. दहशतवादचा उल्लेख केला तर UAPA जो कायदा आहे ना, ज्याला म्हणतो अनलॉफुल ऍक्टिव्हिटी प्रिव्हेन्शन ऍक्ट, हा आहे आपल्या भारतातला कायदा 1967चा आणि त्याच्यामध्ये दुरुस्ती झाली होती 2019ला. तो कायदा आहेच, दहशतवादी कारवाया करण्यासाठी तो वापरला जातोच, पण त्यासोबत आयपीसी मध्ये पण म्हणजे आता न्याय संहितेमध्ये पण पाहिजे तर दहशतवादी कायद्याची व्याख्या स्वीकारलेली आहे या कायद्यामध्ये. आणि राष्ट्राच्या अखंडतेला धोका निर्माण करणारी किंवा लोकांमध्ये दहशत निर्माण करणारी कोणतीही कृती ही असणारे डेफिनेशन काय आहे, दहशतवादी कायदा आहे. UAPAच्या माध्यमातून हा असणारा डेफिनेशन कन्फर्म झालाय. त्यामुळं त्या असणाऱ्या गुन्हेगाराला मृत्यू दंड तसेच जन्मठेपेपर्यंतची सुद्धा शिक्षा होऊ शकते, कारण अगोदर आपल्या भारतामध्ये दहशतवादी कायद्याची क्लिअर डेफिनेशन नव्हती. ती क्लिअर डेफिनेशन आता मांडताना दिसतात, हे लक्षात घ्यायचं. आणि दहशतवादी कृत्यांचा कट रचणाऱ्या किंवा मदत करणाऱ्यांना 5 वर्षांपासून जन्मठेपेपर्यंतच्या कारावासाची शिक्षा सुद्धा आली. तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी हे नाव ऐकलं असेल. पहा कुठलं, टायगर मेमन आणि याकूब रिबतचा रेफरन्स. त्यामध्ये असणाऱ्या सपोर्ट करणाऱ्या व्यक्तीचा उल्लेख, जो टायगर मेमनचा असणारा मूळ सपोर्टर याकूबचा उल्लेख करूया. तर याकूबला फाशी शिक्षा भारताअंतर्गत झालेली पण आहे, ती फाशी शिक्षा दिलेली पण आहे. तोही रेफरन्स इथं लक्षात ठेवायचा. त्या माध्यमातून असणारा पाठ इथं चर्चेमध्ये येतोय. त्यांना फाशीची शिक्षेचा रेफरन्स तर आहेच आहे, पण इथं 5 वर्षापासून जन्मठेपेपर्यंत शिक्षा दिली जाते. कुठं, दहशतवादी कृत्यांचा कट करणाऱ्यांना किंवा त्यांना मदत करणाऱ्यांच्या बाबतीमधला असणारा हा रेफरन्स या ठिकाणी कायद्या अंतर्गत येतोय. प्लस याच्यामध्ये कोणता महत्वपूर्ण शब्द येतोय कायद्यामध्ये, संघटित गुन्हा हा शब्द याच्यामध्ये येतोय, जिथं अपहरण, खंडणी, आर्थिक घोटाळे, सायबर गुन्हे याला पण ऍड केले बरं का, यासारख्या गुन्ह्याचा समावेश आहे. शिक्षा काय आहे, जन्मठेपेपासून मृत्यूदंडापर्यंतची असणारी शिक्षा याच्यामध्ये हायलाइट होताना दिसते. हे पण लक्षात घेणं गरजेचं असणार आहे. ठीक आहे. पुढे पाहिलं, मॉब लिंचिंग. मॉब लिंचिंगचा मुद्दा खूप महत्वाचा आहे. भारतात बऱ्याच वेळा मॉब लिंचिंग बद्दलचे योग्य क्रायटेरिया आपल्याला दिसत नव्हते, ते इथं क्लिअर केलेलं आहे, हे लक्षात घ्यायचं. विशिष्ट कारणास्तव, म्हणजे कारण कोणतं असेल, वंश किंवा जात, 5 किंवा त्याहून अधिक व्यक्तींची हत्या किंवा गंभीर दुखापत हा आता दंडनीय गुन्हा म्हणून तो काय असेल, जन्मठेप किंवा मृत्यूदंडाच्या शिक्षेपर्यंत वाढवण्याचा प्रयत्न याच्यामध्ये झालेला आहे, हे इथं लक्षात ठेवायचंय. ठीक आहे. सोबतच याच असणाऱ्या न्याय संहितेमध्ये महिलांविरुद्ध लैंगिक गुन्ह्याचा सुद्धा क्लॅरिटी देताना दिसत आहेत. बलात्कार आणि इतर उल्लंघनांवरील आयपीसीतली कलम कायम ठेवलेले आहेत आणि यामध्ये सामूहिक बलात्कार पीडितांसाठी 16 ते 18 वर्ष वयाची मर्यादा वाढवताना दिसत आहेत. खूपच व्यवस्थित लक्षात ठेवायचं, आपल्या भारतामध्ये बाल गुन्हेगाराचं वय हे 18 वर्षच आहे. बाल गुन्हेगाराचं वय 18 वर्षच आहे, पण एक स्पेशल प्रोव्हिजन केलेले आहे न्याय संहितेमध्ये, जिथं काय रेफरन्स असेल, सामूहिक बलात्काराचा संदर्भ असेल तर त्या अंतर्गत गुन्हेगाराचं वय किती असेल, तर 16 ते 18 वर्षाची असणारी भूमिका या ठिकाणी वाढवण्याचा रेफरन्स दिसतोय. हेही लक्षात ठेवायचं आपल्याला. म्हणजे प्रत्यक्षात एज ग्रुप जो आहे ना, तो एज ग्रुपचा रेफरन्स या ठिकाणी हायलाइट होताना दिसतो. नीरज काय म्हणतायत की 2019 मध्ये पर्सनल व्यक्ती पण समावेश होती, आधी ऑर्गनायझेशन होती, फक्त आता व्यक्तीवर आलेले. हा, सामूहिक तर मुद्दा होतच ना तिथं, त्याच्यात तो रेफरन्स आहेच. बरेचसे मुद्दे आणलेले आहेत आयपीसी मधले जे होते ना, ते रिपीट होताना दिसतात. सोबतच काय हो, देशद्रोहाची पुनरावृत्ती. आता सांगितलं मी आयपीसी सेक्शन 124A, ते मुद्दे सेक्शन जरी कॅन्सल केलं, मध्यंतरी सुप्रीम कोर्टानं त्या सेक्शनला बॅन केलं होतं, पण त्यातले मुद्दे, त्यातले शब्द
या असणाऱ्या कायद्यामध्ये रिपीट होताना दिसतात, हे लक्षात घ्यायचं. काय बघा, देशद्रोहाचा गुन्हा काढून टाकतो, आयपीसी मधला असणारा देशद्रोहाचा गुन्हा काढून टाकतो, पण त्याच्या जागी कुठला सशस्त्र बंडखोरीशी संबंधित क्रियाकलाप किंवा राष्ट्रीय सार्वभौमत्व किंवा एकात्मता धोक्यात आणणाऱ्या कृती विविध मार्गाने करणे हा मुद्दा ऍड होताना दिसतोय. म्हणजे काय, नावाला फक्त तो आयपीसी सेक्शन त्या ठिकाणी आपल्याला निघताना दिसतो, पण त्याचे असणारे मूळ मुद्दे आपल्याला इथं ऍड होताना पण दिसतात. पुढं, निष्काळजीपणामुळे मृत्यू हा खूप महत्वाचा मुद्दा आहे, ज्याच्यामध्ये आयपीसी मधलं कोणतं सेक्शन होतं, 304A. म्हणजे काय, कॉज ऑफ डेथ, मृत्यूचं कारण. एक सिंपल एक्झाम्पल देत असतो मी आयपीसीच्या अनुषंगाने, जेव्हा डिपार्टमेंटल पीएसआयच्या अनुषंगाने प्लस किंवा जेव्हा आपले जे पीएसआयचे असणारे विद्यार्थी जुन्या सिलेबसमध्ये जेव्हा हा लॉ होता, तेव्हा की काय, समजा एखाद्या असणाऱ्या चौकामध्ये तुम्ही एखादं बॅनर लावलेला आहे, कोणतेही बॅनर असेल, व त्या बॅनरमध्ये तुम्ही अध्यक्ष आहात आणि ते बॅनर लावले, आणि ते बॅनर आहे लोखंडाचं, आणि ते लोखंडाचं बॅनर पावसामध्ये वादळामध्ये निघालं, आणि त्यातले जे लोखंडाचे रॉड होते ना, ते एखाद्या व्यक्तीच्या शरीरामध्ये घुसले, तर त्या व्यक्तीला मारणारी व्यक्ती म्हणून त्या बॅनर मधल्या असणाऱ्या लोकांचा समावेश त्यामध्ये कॉज ऑफ डेथ मध्ये येतो. म्हणजे मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या व्यक्तींच्या लिस्टमध्ये त्या सगळ्या लोकांची नावं ऍड होतात. त्यालाच रेफरन्स आपण घेतो, तो म्हणजे कुठला, तर सेक्शन नंबर 304A. म्हणजे निष्काळजीपणा आहे ना, तो बॅनर तशा पद्धतीने लावलेला आहे. जे आता घटना घडतात पहा, वादळाच्या परिस्थितीमध्ये आपण बॉम्बेमध्ये खूप मोठे असणारे बॅनर पडताना दिसले, तिथं आपल्याला त्या ठिकाणी मनुष्यवधाचा आणि सदोष मनुष्यवधाचा गुन्हा सुद्धा दाखल होताना दिसलेला आहे, ते लक्षात ठेवायचं. निष्काळजीपणामुळे मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दलची शिक्षा या कायद्यामध्ये कलम 106 उपकलम 1 अंतर्गत 2 वर्षांवरनं 5 वर्षांपर्यंत वाढवलेली आहे, हे पण लक्षात घ्यायचं. अगोदर आयपीसीच्या अनुषंगाने ते 2 वर्ष होतं, ते आता 5 वर्षापर्यंत वाढवलेलं आहे. सोबतच त्यात असं पण नमूद केलं की डॉक्टर दोषी ठरल्यास त्यांनाही 2 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा या ठिकाणी 2 वर्षांपेक्षा कमी नसेल एवढी शिक्षा भोगावी लागेल, हाही रेफरन्स याच्यामध्ये मांडताना दिसतात, हे लक्षात घ्यायचं. हे शिक्षेच्या रूपात सामुदायिक सेवा देखील जोडतात, हे लक्षात घ्यायचं. ओके, म्हणजे काय, शिक्षेच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी कम्युनिटीला सर्व्हिस द्यायचे, हा सुद्धा शिक्षेचा एक स्वरूप येऊ शकतं, ज्या डॉक्टरांना संबंधित शिक्षासाठी सुद्धा तो मुद्दा अनाउन्स केला जाऊ शकतो, हे लक्षात घ्यायचं. नंतर येतो काय, हिट अँड रन. हिट अँड रन साठी कमाल तुरुंगवासाची शिक्षा किती झालेली आहे, 10 वर्षांची होताना दिसते, या ठिकाणी लक्षात घ्यायचं. म्हणजे जास्तीत जास्त 10 वर्षांचा शिक्षेचा स्वरूप या ठिकाणी मांडताना दिसतात, कशाला, हिट अँड रनला. त्यानंतर येतो तो म्हणजे कुठला, तर सीआरपीसीचा जो रेफरन्स आहे का, तिथं आला भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023. याच्यामध्ये काय बघा, जो सीआरपीसीच्या तरतुदी आहेत का, त्यांना जतन करतोच, तरी पण गुन्हेगारी प्रक्रिया सुलभ करणे, खटल्याचा कालावधी कमी करणे, पोलिसांच्या तपास शक्तीला वाढवणं आणि प्रक्रियेसाठी टाइमलाईन लागू करणं इत्यादी नवीन मुद्दे ऍड केलेत. खूप महत्वाचा मुद्दा आहे, कारण सीआरपीसी गरजेचा असतो कोर्टच्या प्रोसिडिंगसाठी, आणि त्या प्रोसिडिंग मध्ये लवकरात लवकर तत्परता यावी, वेळ कमी लागावा, त्यासाठी हे मुद्दे ह्याच्यामध्ये ऍड करताना दिसतात, हेही लक्षात घ्यायचं. आणि अटकेच्या अटी कोणत्या आहेत, तर अंडर ट्रायलसाठी नियमांमध्ये बदल करताना दिसतात. गंभीर गुन्ह्यामध्ये आरोपी असलेल्या व्यक्तींसाठी वैयक्तिक बॉन्डवर रिलीज प्रतिबंधित करतात, ज्यामध्ये जन्मठेपेची शिक्षा आणि अनेक आरोपांचा सामना करणाऱ्या व्यक्तींचा सुद्धा समावेश आहे. अंडर ट्रायल कैद्यांबद्दल आपल्या भारतामध्ये खूप उदासीनता आहे, ज्याला आपण कच्चे कैदी असं नाव वापरतो, तर त्यांच्याबद्दल सुद्धा प्रोव्हिजन केली, ही खूप आनंदाची बाब आहे, हे खूप महत्वाचं आहे. कारण आपल्या भारतामध्ये जेलमध्ये ओव्हर क्राउडेड लोकांची संख्या खूप जास्त आहे, आणि त्या लोकांची संख्या का ओव्हर क्राउडेड आहे, कारण आपल्या भारतामध्ये कच्च्या कैद्यांची संख्या 75% जास्त आहे. म्हणजे ज्यांचे चार्जशीट अजूनही तयार झालेले नाही, त्यांची संख्या आपल्या भारतामध्ये या असणाऱ्या लिस्टमध्ये 75%. त्यांच्यासाठी प्रोव्हिजन केली, हे अतिशय चांगली बाब आहे, लक्षात ठेवायचं. आणि वैद्यकीय तपासणीचा रेफरन्स पाहिला, हे वैद्यकीय तपासणी व्याप्ती विस्तृत करते. कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याला, केवळ फक्त उपनिरीक्षकच नाही तर कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याला एक विनंती करू देते, प्रक्रिया अधिक सुलभ बनवण्याचा प्रयत्न आहे. म्हणजे कोणताही पोलीस अधिकारी हा याच्यामध्ये इन्व्हॉल्व होऊ शकतो,
जिथं काय करायचे, वैद्यकीय तपासणी करायचे कोणत्याही कंडिशन मध्ये या ठिकाणी. कारण तुम्हाला माहिती असेल की बऱ्याच वेळा जेव्हा फिजिकल हॅरॅसमेंटचा मुद्दा येतो ना किंवा फिजिकल टॉर्चरचा मुद्दा येतो ना, तेव्हा मेडिकल होणं खूप गरजेचं आहे. आणि त्या मेडिकलसाठी एक प्रशासकीय अधिकारी पोलिसांच्या अंतर्गत किमान PSI जरी असला पाहिजे, असा तो अट्टहास असतो. पण तो अट्टहास इथं काढलेला आहे. तुम्हाला हे पण माहिती असेल, मला कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या बघू. आपल्या भारतात गोळीबारीचा आदेश देण्यासाठी किमान कोणत्या लेवलचा पोलीस अधिकारी असला पाहिजे हो? असा रेफरन्स आहे. मला पटकन कमेंटमध्ये उत्तर द्या बघू तुम्ही. कारण तो रेफरन्स बऱ्याच अंशी आपल्याला PSIच्या अंतर्गत दिसला होता, तो आता प्रत्येक पोलिसांना दिलाय. सोबतच फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन खूप महत्वाचं आहे. फॉरेन्सिक टेस्टिंग कमीत कमी 7 वर्षांच्या कारावासाची शिक्षा, किती 7 वर्षांच्या कारावासाची शिक्षा असलेल्या गुन्ह्यांसाठी फॉरेन्सिक तपासणी कंपल्सरी केलेली आहे. अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. काय? फॉरेन्सिक तपासणी किती वर्षांसाठी, जिथं कारावास किती होऊ शकतो एखाद्या गुन्ह्यामध्ये 7 वर्षापेक्षा जास्त असेल ना, तिथं फॉरेन्सिक कंपल्सन केलेलं आहे. लक्षात ठेवायचं. यासाठी न्यायवैद्यक तज्ञांची गुन्ह्याच्या ठिकाणी पुरावा गोळा करणे, प्रक्रिया इलेक्ट्रॉनिक पद्धतीने रेकॉर्ड करणे आवश्यक आहे. ज्या राज्यांमध्ये न्यायवैद्यक सुविधांचा अभाव आहे त्यांनी इतर राज्यातील सुविधांचा वापर करावा, असाही रेफरन्स या ठिकाणी मांडताना दिसत आहेत. म्हणजे सपोर्टिव्ह झोन हा या ठिकाणी आपल्याला हायलाइट होताना दिसतोय. हेही लक्षात ठेवणं गरजेचं असणार आहे. सोबत पाहिलं तर काय, नमुना संकलन म्हणजे जे काही असणारे ठिकाण आहेत तिथले असणारे जे काही प्रोटोकॉलच्या माध्यमातून असणारे जे काही कलेक्शन करायचे आहेत ना, त्यातल्या असणाऱ्या डाटाचं किंवा तिथल्या असणाऱ्या अटकेत नसलेल्या व्यक्तीकडूनही बोटांचे ठसे, आवाजाचे नमुने गोळा करण्याची शक्ती वाढवलेली आहे. आता एवढंच आपण अपेक्षा करूया, याचा गैरवापर होऊ नये. कारण ज्या अटकेत नाहीयेत त्यांच्याकडनं सुद्धा हा मुद्दा मांडला जातो. आणि तुम्हाला हे पण माहिती असेल की आपल्या भारतामध्ये कलम नंबर 22चा उल्लेख केला तर मनमानी अटक करता येत नाहीये. आणि कलम 20चा उल्लेख केला, अटकेपूर्वीचे संरक्षण त्या ठिकाणी मागितलं जातं. पण तिथं शरीराच्या असणाऱ्या तपासणीची असणारी म्हणजे एक प्रकारे परमिशन दिली जाते. पण त्या परमिशन मध्ये अटकेच्या सोबत पण आहे ना, अटकेनंतर शरीराची तपासणी होऊ शकते. पण इथं अटकेत नसलेल्या व्यक्तींच्या शरीराची तपासणी सुद्धा करण्याचा रेफरन्स CRPC मध्ये दिलाय. हे लक्षात घ्यायचं. टाइमलाईन खूप महत्वाचं आहे. टाइमलाईन खूप गरजेचं आहे. कारण तेवढ्या टाइम मध्ये तो असणारा मुद्दा रेकॉर्ड होणं गरजेचं असतो. कठोर टाइमलाईन सादर करतोय हा नवीन कायदा. याच्यामध्ये बलात्कार पीडितांसाठी 7 दिवसांच्या आत वैद्यकीय अहवाल देणं गरजेचं आहे. 30 दिवसांच्या आत निर्णय द्यायचे. जास्तीत जास्त तो 45 दिवसापर्यंत वाढवता येऊ शकतो. कुठं? रेप केसेसमध्ये 45 दिवसापर्यंत फायनलाइज निर्णय द्यायचा आहे. पीडितेची प्रगती 90 दिवसांच्या आत झाली पाहिजे. आणि पहिल्या सुनावणीपासून 60 दिवसांच्या आत त्या ठिकाणी चार्ज फ्रेमिंग केले पाहिजे. म्हणजे चार्जशीट तयार झाला पाहिजे. किती दिवसांमध्ये? हा रेफरन्स येतो या ठिकाणी किती दिवसांमध्ये, तर 60 दिवसांच्या आतमध्ये याला या ठिकाणी फायनलाइज करायचं आहे. आणि नंतर महत्वाचा मुद्दा 0 FIR, 0 FIR. तुम्हाला माहिती असेल 0 FIR काय असतो? तर जिथं गुन्हा झालाय तिथल्या पोलीस स्टेशननं जर कंप्लेंट घेत नसेल तर भारतातल्या कुठल्याही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तुम्ही तक्रार दाखल करू शकता. पण तिथं त्या असणाऱ्या FIRचा नाव नसतो, नंबर नसतो. तो फक्त 0 आणि खाली 2024 असा नंबर असतो. त्याला म्हणायचं 0 FIR. आणि 0 FIRच्या नोंदणीसाठी तरतुदी तयार केल्या आहेत. 24 तासांच्या आत FIR कार्यक्षेत्रातील पोलीस स्टेशनला पाठवला जाईल. म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी जाऊन कंप्लेंट केली तिथून जिथं घटना घडली तिथं 24 तासांमध्ये तो FIRचा रिपोर्ट गेला पाहिजे, अशी तरतूद या CRPC मध्ये केले. ग्रेट काम झालेलं आहे. आता फक्त ते इम्प्लिमेंट कसं होतंय याच्यावरती पण लक्ष देणं गरजेचं असेल. नंतर येतो भारतीय साक्ष अधिनियम म्हणजे एव्हिडन्स ऍक्टचा रेफरन्स येतोय 2023 ला. हा दुसऱ्या क्रमांकाचं किंवा दुसरं विधेयक आहे जे चेंजेस होऊन आलेलं आहे. त्याच्यामध्ये हा पुरावा कायदा कुठला 1872 ला चेंज करतोय. पण त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी तशाच राखून पण ठेवलेल्या आहेत, हेही लक्षात घ्यायचं. आणि याच्यामध्ये महत्वपूर्ण बदल पण केलेत. जे कसं, पहिला कागदोपत्री पुरावा, याच्यामध्ये व्याख्या क्लिअर केलेत, विस्तारित केलेल्या आहेत. पारंपरिक लेखन, नकाशे यासोबतच इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड हे इथं समाविष्ट केलेला संदर्भ याच्यामध्ये दिसतोय. दस्तऐवजांची व्याख्या सुद्धा विस्तृत केलेली आहे. म्हणजे डॉक्युमेंट्स एक्झॅक्टली कुठले असले पाहिजेत त्याचाही रेफरन्स या असणाऱ्या पुराव्याच्या कायद्यामध्ये क्लिअर करताना दिसतात. प्राथमिक आणि दुय्यम पुरावा कोणता हे सुद्धा क्लिअर केलेलं आहे. प्राथमिक पुरावे मूळ दस्तऐवज
इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग यांचा सुद्धा समावेश यामध्ये प्राथमिक आणि दुय्यम पुराव्याच्या अंतर्गत करताना दिसतात. कागदपत्रांची तपासणी करणाऱ्या पात्र व्यक्तींच्या साक्षीसह तोंडी आणि लेखी प्रवेश सुद्धा आता दुय्यम पुरावा मानला जाणार आहे. तोंडी पुराव्याचा उल्लेख केला तर मौखिक पुराव्याच्या इलेक्ट्रॉनिक तरतुदीला आता परवाने दिलेत, म्हणजे ऑनलाईन जो काय डाटा असेल तोंडी स्वरूपामध्ये तो पण ग्राह्य धरला जाणार आहे. आता साक्षीदार, आरोपी व्यक्ती आणि पीडितांना इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे साक्ष देता येणार आहे. खूप महत्वाचा मुद्दा. इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डची स्वीकृती होणार आहे, म्हणजे इलेक्ट्रॉनिक किंवा डिजिटल रेकॉर्डला कागदी नोंदी म्हणून सुद्धा समतुल्य कायदेशीर दर्जा दिलाय. म्हणजे जे डॉक्युमेंट सारखेच इलेक्ट्रॉनिक सुद्धा रेकॉर्ड प्रूफ असणार आहे. म्हणून तर एखादी घटना घडताना तुम्ही ज्या कंडिशन मध्ये रेकॉर्ड करता का तो सुद्धा प्रूफ असणार आहे. हा रेफरन्स या ठिकाणी एव्हिडन्स ऍक्टच्या माध्यमातून आपल्याला येताना दिसतो. हे पण लक्षात घ्यायचं. मग यामध्ये काय काय असेल? सेमी कंडक्टर मेमरी असेल, स्मार्टफोन असेल, लॅपटॉप, ईमेल, सर्व्हर लॉग असतील, स्थानिक पुरावे आणि व्हॉइसमेल असतील. यामध्ये संग्रहित माहिती सुद्धा ऍड केलेली आहे, जो ऍज अ प्रूफ म्हणून याच्यामध्ये यूज होताना दिसतील. हेही लक्षात घ्यायचं. पोलीस कोठडीत दिलेली कबुली जबाब हे दंडाधिकाऱ्याने प्रमाणित केल्याशिवाय अग्राह्य असतील. म्हणजे काय? तो झाला ना, जोपर्यंत दंडाधिकारी जज त्याला प्रूफ म्हणत नाही तोपर्यंत तो प्रूफ नाहीये. म्हणजे त्यांनी प्रूफ म्हटला तर प्रूफ झाला की तो. अगोदर असं नव्हतं. पोलीस स्टेशनमध्ये दिलेला कोणताही जबाब हा पुरावा म्हणून वापरला जात नव्हता. तो आता कोणाच्या परमिशननं? दंडाधिकाऱ्यांच्या प्रमाणित केलेल्यानुसार तो ग्राह्य धरला जाऊ शकतो. पुढं, ज्या प्रकरणामध्ये आरोपी फरार झाला आहे किंवा अटक आदेशाला उत्तर देण्यात तो अयशस्वी झाला आहे, कायदा अनेक लोकांसाठी संयुक्त चाचण्यांची तरतूद करतो. म्हणजे काय? ऍट अ टाइम जे रिपोर्ट देत नाहीयेत, जे रिस्पॉन्स देत नाहीत, त्या सगळ्यांना ग्रुपच्या माध्यमातून सुद्धा चौकशी होऊ शकते आणि त्यासाठी तिथं ग्रुपच्या माध्यमातून सुद्धा हा ऍक्ट परफॉर्म होऊ शकतो. हे लक्षात घ्यायचं. आता फक्त डिफरन्स काय, वेगळा मुद्दा तो लक्षात घ्यायचा. काय आहे? जो जुना कायदा आहे, जो नवीन कायदा आहे, त्यामध्ये वेगळं पण काय ते थोडक्यात फक्त याच्यामध्ये मांडण्याचा प्रयत्न आपण करतोय, ते लक्षात घेऊया. काय बघा, ओल्ड कायदा कुठला? इंडियन पिनल कोड 1860. नवीन कायदा कुठला? भारतीय न्याय संहिता 2023. इयर कोणतं इंट्रोडक्शनचं हे तर आपल्याला आत्ताच माहिती आहे, 1860 आणि 2023. हा कधी होता? ब्रिटिश कॉलोनियलच्या माध्यमातून हा तयार करण्यात आला होता. आणि हे तयार करताना सगळ्यात महत्वाची व्यक्ती लक्षात घ्यायची कोण? लॉर्ड मेकॉले. म्हणून लॉर्ड मेकॉलेचंच नाव या पुस्तकाला जोडलं जातं, हे लक्षात घ्यायचं. आणि इथं बघितलं तर हे भारताच्या स्वातंत्र्य भारताचे ह्या ठिकाणी तयार केले. जे आता आधुनिक असणारे जे काय व्हॅल्यूज आहेत, आधुनिक असणारे आत्ताचे गुण जे आहेत का, त्यांचा रेफरन्स, मूल्य जे आहेत का, ते इथं याच्यामध्ये ऍड करताना दिसतात. सगळ्यात महत्वाचा मुद्दा इथं काय होतं? या ठिकाणी आर्कॅइक इंग्लिश लँग्वेजचा वापर करण्यात आला होता. इथं काय या ठिकाणी याला एकदम सिंपल आणि मॉडर्नाइज लँग्वेजच्या माध्यमातून वापरण्यात आलेलं आहे. म्हणजे इंग्लिश लँग्वेज आहे, प्रेफर केलाय, पण तो इझी असणार आहे असा रेफरन्स येतो. याच्यामध्ये किती सेक्शन्स होते? आयपीसी मध्ये होते 511 सेक्शन्स. आता किती येतो? 358 सेक्शन्स आहेत. हे पण इथं लक्षात घेणं गरजेचं असणार आहे. म्हणजे नवीन चेंजेबल गोष्टींचा रेफरन्स याच्यामध्ये येतो. प्लस सेक्शुअल ऑफेन्सेस जुन्या कायद्यामध्ये जर बघितलं आपण त्या ठिकाणी, तर तिथं आउटडेटेड डेफिनेशन, खूप जुन्या उपयोगात नसलेले डेफिनेशन होते, ते आता नवीन स्वरूपामध्ये त्याचे डेफिनेशन तयार करण्यात आली. जेंडर न्यूट्रॅलिटीचा रेफरन्स आलाय. म्हणजे इथं लिंग भेदभाव होणार नाहीये, समानता आणण्याचा प्रयत्न केला जातोय. इथं बघितलं तर बरेच कायदे जुन्या कायद्यामध्ये जेंडर स्पेसिफिक होते. म्हणजे अमुक असणारा एखादा गुन्हा स्त्रीच करू शकते किंवा पुरुषच करू शकते, असे मुद्दे होते. ते आता काय केले? तो न्यूट्रल केलेला आहे. हे पण लक्षात घ्यायचं. सायबर क्राईमचा उल्लेख नव्हता अगोदरच्या जुन्या कायद्यामध्ये, खूप कमी होता. तो आता मोठ्या पद्धतीनं वाढताना दिसतात. करप्शन आणि जो ब्रायबरी आहे ना, जो लाच घेण्याचा मुद्दा आहे ना, त्याच्याबद्दलचे खूप जनरल प्रोव्हिजन होते. म्हणजे तात्पुरते गोष्टी होत्या, क्लॅरिटी नव्हती. ती आता डिटेल प्रोव्हिजन नवीन कायद्यामध्ये आले. इकॉनॉमिक ऑफेन्स म्हणजे पैसे बुडवून जाणारे जे फुगेटिव्ह लोक आहेत का, त्यांच्याबद्दलच्या तरतुदी पण क्लिअर नव्हत्या. त्या तरतुदी आता क्लिअर केलेल्या आहेत, एक्सपांड केलेल्या आहेत. फायनान्शियल फ्रॉड काय असतील त्याचाही रेफरन्स असेल. सोबत अडल्टरीचा उल्लेख केला. म्हणजे आपल्या भारतामध्ये अडल्टरीचे मुद्दे खूप चर्चेमध्ये येतात. त्यामध्ये क्रिमिनल ऑफेन्स होता, तो आता डिस्क्रिमिनलाइज झालेला आहे. म्हणजे आपल्या भारतामध्ये सेम सेक्शुअल कंटेंट जो आहे का, तो आता डिक्रिमिनलाइज झालाय. अगोदर तो कसा होता? क्रिमिनलाइज होता. होमोसेक्शुअलिटीचा जो रेफरन्स आहे का, जो कशामध्ये होता? 377 मध्ये.
तो ऑलरेडी सुप्रीम कोर्टाने कॅन्सल केला होता, त्याच्यामुळे तो काय झालाय, डिक्रिमिनलाइज केलेला आहे या असणाऱ्या सुप्रीम कोर्टच्या जजमेंटच्या माध्यमातून. पण तुम्हाला हे लक्षात घ्यायचं, आपल्या भारतामध्ये सेम सेक्स मॅरेजला परमिशन नाहीये, त्याला मान्यता नाही, हे पण लक्षात ठेवणं अपेक्षित असणार आहे. नंतर बघितलं आपण तर या ठिकाणी इथं ब्लास्फी जो असणारा कायदा आहे ना, तो इथं स्ट्रिक्टली प्रोव्हिजनल होता. आणि इथं जर बघितलं आपण या ठिकाणी, तर तो इथं आपल्याला म्हणजे काय या ठिकाणी लक्षात घ्यायचं, ब्लास्मी जो कायदा आहे ना, ब्लास्मी हा कायदा म्हणजे धार्मिक व्यवस्थेच्या माध्यमातून होणारे गुन्हे आणि त्याच्याशी संबंधित असणारे दंड. आणि तो मुद्दा खूप मोठ्या पद्धतीने होता, तो आता कमी केलेला आहे. का धार्मिक व्यवस्थेचा असणारा संदर्भ एवढ्या मोठ्या पद्धतीने क्रिटिसाइज करणं योग्य नव्हतं, म्हणून तो आता इथं आणलेला आहे. मॅरिटल रेप इथं बघितलं आपण त्या ठिकाणी, तर विवाहानंतरच्या असणाऱ्या रेपचा रेफरन्स पाहिला तर तिथं तो विचारातच घेतला नव्हता ब्रिटिशांनी, तो आता रेकग्नाइज केलाय आणि तो क्रिमिनलाइज सुद्धा केलेला आहे. वैवाहिक रेपचाही रेफरन्स याच्यामध्ये ऍड केलाय, हे पण लक्षात ठेवायचं. सोबतच इम्प्लिमेंटेशन मेकॅनिझम म्हणजे याची अंमलबजावणी करणारी यंत्रणा काय होती, हे सगळे ट्रॅडिशनल मेथड होते, जुन्या परंपरा होत्या, ते आता काय केलं आपण इथं मॉडर्नाइज केलेलं आहे, हे लक्षात घ्यायचं. आणि इथं परफॉर्म फोकस, इथं कशावरती मुख्य भर होता, जुन्या कायद्यामध्ये शिक्षेवरती भर होता, आत्ताच्या कायद्यामध्ये न्यायावरती भर आहे. म्हणजे काय, रिहॅबिलिटेशन करायचे, रिफॉर्म्स करायचे, म्हणजे लोकांमध्ये परिवर्तन झालं पाहिजे, हा रेफरन्स याच्यामध्ये येतो. आणि याचा बेसिक मुद्दा काय लक्षात ठेवायचा, की आपल्या भारतामध्ये क्रिमिनल लॉला विचारात आणण्यासाठी कोणत्या कमिट्या स्थापन झाल्या होत्या, त्यांची पण नावं लक्षात ठेवा. क्रिमिनल लॉ परफॉर्मसाठी जर आता रिसेंटली पाहिलं तर दिसते आपल्याला काय, रणबीर सिंग कमिटीचा उल्लेख लक्षात घ्यायचा, जी कधी मे 2020 मध्ये मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स यांच्या माध्यमातून, गृह मंत्रालयाच्या माध्यमातून नियुक्त करण्यात आलं होतं. आणि त्याचं जे असणार जे काही हेड होते ना, ते कोण होते या ठिकाणी, डॉक्टर प्रोफेसर रणबीर सिंग हे होते व्हाईस चान्सलर नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीचे. त्यांच्या अध्यक्षतेमध्ये क्रिमिनल लॉच्या रिफॉर्मसाठी आपल्याला समिती नियुक्त होताना दिसते. त्याच्या अगोदरचा उल्लेख केला तर 2007 मध्ये आपल्याला कमिटी दिसते, ती म्हणजे कोणती असेल, माधव मेनन कमिटी आहे. क्रिमिनल जस्टिस सिस्टीमला रिफॉर्म करण्यासाठीच्या कमिटीचा उल्लेख दिसतो, त्याचे हेड होते NR माधव मेनन. नंतर येते मलिमथ कमिटीचा रेफरन्स येतो, जी मलिमथ कमिटी कशावरती आहे, क्रिमिनल जस्टिस सिस्टीमवरती काम करण्यासाठी आली होती. यांचा रेफरन्स पाहिला तर हे चीफ जस्टिस होते कर्नाटका आणि केरळ हायकोर्टामध्ये, तर ते हेड होते VS मलिमथ. यांच्या नावांचाही उल्लेख याच्यामध्ये लक्षात ठेवण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं आपण या असणाऱ्या महिन्यातील महत्वपूर्ण असणारे करंट अफेअर कव्हर केलेला आहे, जेणेकरून तुम्हाला प्री मेन्सला आणि इंटरव्ह्यूला सुद्धा या असणाऱ्या डाटाची मदत होणार आहे. सोबतच जे विद्यार्थी नवीन पॅटर्नच्या अनुषंगाने तयारी करतायत, त्यांच्यासाठी ऑप्शनल सब्जेक्ट खूप महत्वाचा आहे. आणि त्या ऑप्शनल सब्जेक्टसाठी म्हणजे UPSC करत असाल, MPSC 2025चा नवीन पॅटर्न करत असाल, तर त्यासाठी ऑप्शनल सब्जेक्ट तुम्हाला चूज करावा लागतो, ज्याच्यामध्ये 500 मार्कांची तयारी आहे. सोबतच GS मधला एखादा पेपर जर ओव्हरलॅप होत असेल तर ते अतिउत्तम आहे. तसा एक आपला ऑप्शनल आहे, तो म्हणजे पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन्स, PSIR म्हणून ज्याला ओळखतो आपण. तर त्या पेपरचा असणारा रेफरन्स तुम्हाला GS2 मध्ये पण दिसेल. म्हणजे जो पॉलिटिचा असणारा पार्ट आहे का, त्याचे 250 मार्क हे या ऑप्शनलच्या तयारीमध्ये तुम्हाला ओव्हरलॅप होताना दिसतील. म्हणजे परफेक्टली 750 मार्कांची तयारी तुमच्या ऑप्शनल मध्ये होणार आहे. खूप नॉमिनल फी मध्ये आपण ही बॅच इंट्रोड्यूस केलेली आहे, याचा फायदा तुम्हाला घेता येईल आणि ती बॅच तुम्ही जॉईन करू शकता. सर्वे भवंतु बॅच आहे आपली, जवळपास 400+ घड्याळी तासांचं असणारं अध्यापन आहे आपलं, टीचिंग आहे. तुम्हाला याच्यामध्ये स्टडी मटेरियल मिळणार आहे, मराठीतून असणारा डाटा मिळेल, UPSCच्या मागचे क्वेश्चन्स पेपर इथं डिस्कस केले जातील, अपडेट होणाऱ्या पॅटर्नचा रेफरन्स त्याच्यामध्ये आणला जाईल, अपडेट न्यूज कव्हर केल्या जातील. म्हणजे सर्वंकष तयारी तुमची या असणाऱ्या ऑप्शनलसाठी या बॅचच्या माध्यमातून तुम्हाला करून दिली जाणार आहे. सोबतच जे विद्यार्थी राज्यसेवेची तयारी करतायत, ज्यांना GS2 फक्त पॉलिटीचा रेफरन्स तयार करायचा आहे, त्यांच्यासाठी प्री आणि मेन्ससाठी पॉलिटीची बॅच अवेलेबल आहे. सोबतच जे राज्यसेवेसाठी तयारी करतायत त्यांच्यासाठी प्री मेन्सला करंट अफेअरची बॅच अवेलेबल आहे. सोबतच जे विद्यार्थी कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी याची प्रिपरेशन करतायत, त्या विद्यार्थ्यांसाठी पॉलिटीची बॅच प्री आणि मेन्ससाठी अवेलेबल आहे. जे विद्यार्थी कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी तयारी करतायत प्री आणि मेन्सला, त्यांच्यासाठी करंट अफेअरची बॅच अवेलेबल आहे. सोबतच या असणाऱ्या सगळ्या बॅचेस तुम्हाला कुठे मिळतील, तर आपलं दी अभ्युदय अकॅडमीचं असणारं ऍप्लिकेशन गुगल प्ले स्टोअर वरती जाऊन डाउनलोड करायचं आपल्याला. दी अभ्युदय अकॅडमी
गुगल प्ले स्टोअर वरती जाऊन डाउनलोड करा आणि या असणाऱ्या एक्साइटिंग बॅचेस अवेल करायला स्टार्ट करा. ठीक आहे, खूप नॉमिनल फीज मध्ये आहेत. आणि हे सेशन आवडलं असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच नवीन नवीन सेशनला आपण घेऊन येऊया. तोपर्यंत काळजी घ्या आणि अभ्यास करत राहा. त्यामुळे इथं आपण थँक्यू.